नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केवळ 45-50 दिवस अभ्यास करून राज्यसेवेची प्रिलिम्स कशी क्लिअर करता येईल। राज्यसेवा प्रिलिम्स क्लिअर करण्याचे हे 7 टप्पे। राज्यसेवा प्रिलिम्स करण्यासाठी केवळ हे 2 पुस्तकं वाचा। मिनिमम सोर्स स्ट्रॅटेजी फॉर राज्यसेवा हे असलं काही ऐकण्यासाठी जर तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला असेल तर गाईज माझी तुम्हाला कळकळीची विनंती असेल, हा व्हिडिओ इथेच बंद करा। कारण गाईज UPSC नंतर जी काही सर्वात टफेस्ट एक्झामिनेशन जी काही आपण फेस करतोय ती म्हणजे राज्यसेवेची पूर्वपरीक्षा। याच्यासाठी तुम्हाला हार्डवर्क केल्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळे जर असे काही तुम्ही शॉर्टकट शोधत असाल किंवा काही पळवाटा शोधतोय की पटकन कमी मेहनतीमध्ये कसं काय पास होता येईल, तर गाईज माझं म्हणणं तुम्हाला हे असेल, हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही। सो तुम्ही काहीतरी मस्त पाऊस पडतोय बाहेर, बंद करा व्हिडिओ, काहीतरी अभ्यास सोडा, बाहेर जा, मस्त चहा पाणी प्या, वडापाव खा, आराम करा। आणि माझं त्याच्या पुढे 2 पावलं जाऊन म्हणणं असेल की राज्यसेवेची तयारीही सोडा, बिकॉज सक्सेस मिळवायची असेल तर हार्डवर्कला पर्याय नसतात। येस, काही स्मार्ट वर्क्स असतात, काही टेक्निक्स असतात, काही मेथोडॉलॉजीज असतात, त्यावर करूयात ना आपण चर्चा। पण जर असं काही असेल की 50 दिवस अभ्यास करायचा आणि पास होऊन जायचं किंवा ह्या 5 ट्रिक्स आहेत, ह्या 5 टिप्स, असलं काही नसतं। यू हॅव टू वर्क हार्ड इफ यू वॉन्ट टू अचीव सम एक्सलंट गोल इन युअर लाईफ। सो गाईज, वेलकम टू प्रयास, माय नेम इज आदित्य। आज आपल्याला याच पुढच्या 120-130 दिवसांचा रोडमॅप कसा हवा, आपली पुढची स्ट्रॅटेजी कशी हवी, यावर चर्चा करण्यासाठी आपल्याला आज या ठिकाणी ही चर्चा करायची आहे, राईट। चलो मग आपल्या आजच्या डिस्कशनला स्टार्ट करू। जसं आता हा व्हिडिओ तुम्ही बघताय, जसा मी हा व्हिडिओ आपलं जे सेशन आता मी इथे कंडक्ट करतोय, आजपासून जर तुम्ही बरोबर कॅल्क्युलेट केलं तर राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला जर वेळेत झाली तर ऑफकोर्स वेळेतच होईल, राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला आजपासून साधारण 4 महिने शिल्लक आहेत। मग या 4 महिन्याचं नेमकी नियोजन कसं ठेवलं गेलं पाहिजे, काय केलं गेलं पाहिजे, काय नाही केलं गेलं पाहिजे, या सर्वांची आपल्याला कारणमीमांसा या ठिकाणी करायची आहे। तर यावर आज आपण चर्चा करणार आहोत। चलो मग आजच्या सेशनला आपण स्टार्ट करूयात। बघा, आता रिसेंटलीच गेल्या वर्षीच्या राज्यसेवेच्या प्रिलिम्सचे स्कोर्स वगैरे बाहेर आलेले आहेत। आता रिसेंटलीच मेन्स पण झाली त्या राज्यसेवेची। तुम्ही कट ऑफ बघाल तर 117.5 म्हणजे 117 मार्कांचा अराउंड कट ऑफ लागला आहे। त्याच्याच नंतर कंबाईनचाही कट ऑफ लागला, तो पण 62च्या आसपास कट ऑफ लागलेला आहे। आणि जर तुम्ही राज्यसेवेचा इतिहास पाहिला, कंबाईनचा बघा किंवा सिव्हिल्सचा बघा, एवढा हाय कट ऑफ कधीच लागला नाही। त्यात जर आणखी तुम्ही वनसेवेची तयारी करत असाल फॉरेस्टचा, तर तो कट ऑफ आणखी त्याच्यापेक्षा 15-20 मार्क्सनी जास्त लागला आहे। मग आता होतंय काय की हे मग आता नेमकी कसं करायचं की सर कट ऑफ तर वाढत चालला आहे, नेमकी मग 117 आहे, मग पुढच्या वेळेला बरेच जण मार्केटमध्ये तुम्हाला कोणी सिनियर ज्युनियर्स भेटत असतील, मग ते म्हणतायत की यावेळेला आम्ही UPSC-वाल्यांना घुसूच देणार नाहीत आणि मग आम्ही एवढा अभ्यास करू की कट ऑफच 150 आहे। असं काही नसतं। बघा कसं आहे की ठीक आहे, ते बाकीच्या गोष्टी सर्व आजूबाजूला चालत आहेत त्या चालूच राहतील, पण माझं म्हणणं असतं की इफ यू वॉन्ट टू क्लिअर द प्रिलिम्स ऑफ एनी एक्झामिनेशन, मग ती कोणती का असे ना, म्हणजे राज्यसेवा असू द्यात किंवा कंबाईन असू द्यात, सरळ सेवा असू द्यात, UPSC असू द्यात किंवा कुठलीही असू द्यात, माझं म्हणणं असतं की क्लिअरिंग प्रिलिम्स इज अ सायन्स, इट इज अ टेक्निक। एक विशिष्ट टेक्निक असते ना राव। आता बघा, तुम्ही कोणत्याही सिनियरला विचारा किंवा ज्यांना पोस्ट मिळालेली आहे, जो वेटरन आहे की जो अगदी प्रिलिम्सला बसला तरी क्लिअर होऊन जातो, तुम्ही त्याला विचारा, 100 प्रश्न आपले GSचे असतात। मला सांगा 100च्या 100 प्रश्न GS मधले त्याला माहीत असतात का हो? कोणालाही विचारा, मी सांगतो 40 प्रश्न 100% माहीत असणं म्हणजे खूप डोक्यावरून पाणी गेलं। 40चे 50 करा, 50 म्हणजे तो अगदीच म्हणजे विवेकानंदांचा अवतार म्हणतो मी त्याला। फार तर फार जेमतेम फक्त 40 क्वेश्चन्स त्या कॅन्डिडेटला माहीत असतात, पण तरी पण मग तो कॅन्डिडेट 130, 120, 125 असे मार्क्स कसं काय क्लिअर करतो? कारण त्या माणसाला ते विजडम प्राप्त झालेलं असतं। विजडम म्हणजे नॉलेज नाही हा, विजडम म्हणजे की एक ती टेक्निक प्राप्त झालेली असते, एकदा माहीत झालेली असते की सायन्स कळलेलं असतं की नेमकी यार मग आता काय केलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला एक्झामिनेशन ही इझी होत जाते। तर आज आपल्याला ह्या सत्रामध्ये तीच चर्चा करायची आहे। त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे देर आर नो शॉर्टकट्स। व्यक्ती तुम्हाला दिसत असतील, सिनियर जातोय, 15-20 दिवस अभ्यास करतो, क्लिअर होऊन जातो प्रिलिम्स, का होतो? कारण त्याने त्याच्या अगोदर 2 वर्ष ती साधना केलेली आहे। ज्या ज्या गोष्टी लागतात एक्झाम क्लिअर करायला, या सर्व गोष्टी ती व्यक्ती करून बसलेली आहे, त्यामुळे त्या व्यक्तीला ते करणं सोपं जातंय। तुम्ही राव अभ्यास नाही आहे आणि एकदम तुम्ही आलायत आणि आता म्हणतायत की सर 4 महिन्याच्या तयारीवर मी प्रिलिम्स काढतो, ठीक आहे, प्रयत्न करणं हरकत नाही, पण मग ते प्रयत्न निदान एका प्रॉपर डिरेक्शनने तरी असले पाहिजेत ना। मी डिमोरलाइज नाही करते, होणार नाही असं नाही म्हणत मी, पण निदान आपण प्रयत्न कसे करतो हे याच्यावर बऱ्याच गोष्टी आपल्या आता अवलंबून असतात। क्लिअर? तर मग आज आपण यावर जरा सविस्तर चर्चा करूया। आता बऱ्याच वेळा कसं होतं की आता प्री हे सायन्स आहे, मी थोडंसं एक असंच रिसर्च करत होतो, बघा गमतीचा भाग म्हणजे की
कसं आहे काय नेमकी कशा पद्धतीचा ॲप्रोच असला पाहिजे, नेमकी तुम्हाला नेमकी कोणत्या कोणत्या गोष्टी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, PYQचं बुक आहे, कसल्या पद्धतीच्या टेस्ट सिरीज आहेत, कशा पद्धतीचा ॲप्रोच आहे. थोडंसं कसं असतं, कारण की जसं तुम्ही लोक अभ्यास करतात की काय चाललं आहे, आजूबाजूचे लोक कसा अभ्यास करताय, थोडंसं मी पण याचंच एक ॲनालिसिस करत होतो की नेमकी कशा पद्धतीने कोणत्या गोष्टी तुम्हाला दिल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून त्या तुमच्या अभ्यासाशी सुसंगत राहून त्या खूप जास्त बर्डन संपन्न नाही होणार. बरेचसे असे मी पण काही सेशन्स पाहत होतो, त्याच्यामध्ये बघा म्हणजे मी बरेचसे सेशन्स पाहिजे. इट इज व्हेरी सॅड टू टेल यू पीपल दॅट बऱ्याचशा सेशन्समध्ये म्हणजे जे पण काही XYZ इन्स्टिट्यूट्सचे म्हणा, XYZ फॅकल्टीजचे म्हणा, कोणाचे मी जे सेशन्स पाहिले, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही बघतायत की ते सगळ्यांनी ना तो एक फोमो क्रिएट करून टाकला आहे त्या 117 मार्कांचा. फोमो म्हणतो मी त्याला, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे ते काय भीती दाखवली, 117 म्हणजे आता हे केलं नाही तर अहो भस्मासूर आहे का एक्झाम, म्हणजे 117 मार्क कसं काय आले, काहीतरी लॉजिक असेल ना, टेक्निक असेल ना. पण झालंय काय, द मोमेंट 117 मार्क्सचा कट ऑफ दिसलाय मार्केटमध्ये सगळीकडे पॅनिक आहे. 117 आणि त्यातल्या त्यात लगेच कंबाईनचा पण आला 62. काहीतरी कारण आहेत त्याची, मी ती कारणांवर आज नाही बोलणार, आपण सविस्तर कधीतरी बोलूयात. तर जो नाही तो ती भीती तयार करते की अरे राज्यसेवेचा 117 कट ऑफ आहे, तो 119 होऊ शकतो, 130 होऊ शकतो. होऊ देत ना राव, अभ्यास पण करू ना मग तसा. तेच आहे ना, का कट ऑफ बघून घाबरून जायचं आहे. मग ते सोपं आहे. मग ते कट ऑफ बघून जर घाबरून जायचं असेल मग तर ते कोल्ह्याला द्राक्ष आंबटच आहेत ना. मग ते की नाही यार ते खूपच आंबट होती म्हणून मी घाललं नाही यार, त्या पोस्ट मला तशा नव्हत्या, असं नाही आहे. माझं म्हणणं असेल की व्हॉट एव्हर चॅलेंजेस आर देअर इन फ्रंट ऑफ यू, ती एक आपण काय म्हणतो करेज असलं पाहिजे, ती हिंमत असली पाहिजे चेस करायला. कारण मी बघा एका सिम्पल फिलॉसॉफीचं आहे. कसं आहे, टॉपर्स कुठून येणार आहेत, सिलेक्टेड कॅन्डिडेट्स कुठून येणार आहेत, मी देणार आहे का परीक्षा परत, आहे का मी इलिजिबल असलो तरी मी देणार आहे का परत, नाही देणार आहे. परीक्षा कोण देणार आहे, तुम्हीच देणार आहेत. टॉपर्स तुमच्यामधूनच येणार आहेत, ज्या सक्सेस स्टोरीज आहेत त्या तुमच्यामधूनच येणार आहेत, बरोबर. सो आपल्याचपैकी कोणीतरी बसणारा थ्रू होतोय, मग ही व्यक्ती का थ्रू होते, त्याला काय आदल्या दिवशी पेपर दिला आहे का आयोगाने, का देवीचा काही दृष्टांत मिळालाय की बाबा असं 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 कर, असं असं केलं की मग तुला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, असं काही झालेलं आहे का. आय डोंट थिंक सो. असं काही होत नाही ना. मग आपल्यापैकीच काही लोक पुढे जात आहेत. त्यामुळे हे फोमो क्रिएट करणं जे चाललं आहे आपल्या आजूबाजूला, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की घाबरू नका. जो पण काही कट ऑफ लागलाय ती पण हाडा रक्ताचीच माणसं आहेत, हाडा मांसाचीच माणसं आहेत सगळे, बरोबर. ते काय एकदम काय देवाचे असे काय देवदूत किंवा कोणी राजपुत्र नाही आहेत की ज्यांना सगळंच आईच्या पोटातून अभिमन्यू जसा शिकून आला होता तसं ते शिकून आले. सो पहिली गोष्ट म्हणजे फोमो क्रिएट होतोय तो डोक्यातून काढून टाका. त्याच्याचबरोबर बरेच जण हे पण म्हणताय की आता ही पहिलीच प्रिलिम्स आहे, डिस्क्रिप्टिव्हसाठीची ही तुमच्यासाठीची गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, त्यात कंबाईनचा वाढलेला आहे, ते ओल्ड प्लेयर आता सगळ्याच्यात येतील. बघा हे कसं आहे, लगेच लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली, हे सगळे मार्केटिंग गिमिक्स आहेत. ते कसं असतं की याला चांगल्या भाषेमध्ये मोमेंट मार्केटिंग म्हटलं जातं. तो एक क्षण येतो काहीतरी, त्या मोमेंटची मग ती भीती क्रिएट करायची आणि त्या भीतीच्या याच्यावरती आपलं साम्राज्य उभं करायचं. लेट मी बी व्हेरी फ्रँक, प्लीज या सर्व गोष्टींना बळी पडू नका. माझं तुम्हाला सांगणं हेच आहे, डोकं थंड ठेवा. कसा अभ्यास करायचा, काय करायचा, आज हे सगळंच मला बोलायचं आहे. थोडंसं सेशन लेंदी असेल, शेवटपर्यंत बघा, डेफिनेटली काहीतरी चांगलंच घेऊन जा. सो सगळ्यात पहिलं आहे की शेवटची म्हणजे आता ही डिस्क्रिप्टिव्हची पहिली प्रिलिम्स आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, अभी नाही तो कभी नाही, नंतर कट ऑफ वाढलेला आहे, सगळं मान्य. एक प्रॉपर प्लॅन करू, एक सगळं करू, त्यावर बोलू. आणि या सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही कॉमन धागा बघा बरं का. कोणतंही तुम्ही यूट्यूबवर रँडम सर्च करा की MPSC 2025ची स्ट्रॅटेजी किंवा MPSC टेस्ट सिरीजची स्ट्रॅटेजी, त्याच्यामध्ये सगळेजण घाबरवत आहेत तुम्हाला. 117 कट ऑफ, गोल्डन अपॉर्च्युनिटी, सगळे. पण कोणी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतंय का, कोण सांगतंय स्ट्रॅटेजी, मला सांगा ना. त्याच्यामध्ये कोणी तुम्हाला सांगत की कोणत्या विषयाला कसा वेटेज दिलं जातं आहे, की कोणत्या विषयावर किती प्रश्न येतात. रफली म्हणतायत की प्रत्येक विषयावरचे 15 क्वेश्चन येतात, असं थोडी आहे. काहीतरी वेटेज असेल ना ते कमी जास्त प्रमाणामध्ये. वेटेजवर कोणी बोलत नाही, प्रायोरिटीवर कोणी बोलत नाही की मग आता ठीक आहे वेटेज आहे, प्रायोरिटी कोणता विषय आधी घ्यायचा, कोणता विषय नंतर घ्यायचा, विषयामधले पण कोणते टॉपिक्स जास्त इम्पॉर्टंट आहेत, कोणते टॉपिक्स कमी इम्पॉर्टंट आहेत. मला वाटलं कदाचित मग येतं हे ठीक आहे सेशन्समध्ये नसेल, पुस्तकांमध्ये अवेलेबल असेल का PYQs दिलेल्या पुस्तकांवर. पण अहो तुम्ही PYQsची पण जर पुस्तकं पाहिली, ज्यांनी असं हे सेक्शन वाईज करून दिलेले आहेत, त्यांचं पण क्लासिफिकेशन व्यवस्थित नाही आहे. म्हणजे तुम्ही एक भूरूपिकीय प्रक्रिया म्हणजे जिओमॉर्फिक प्रोसेसेस एक ठेवतायत चॅप्टर, त्याच्याखाली वलीकरण पण देत आहेत, फोल्डिंगचं वेगळं चॅप्टर देत आहेत, ज्वालामुखी वेगळं देत आहेत, भूकंप वेगळे. अहो हे सगळं जिओमॉर्फिक प्रोसेसेसमध्येच येतं, हे सगळं भूरूपिकीय प्रक्रियांमध्येच येतं आहे. तुम्ही एकीकडे हवामानाबद्दल बोलतायत आणि वाळवंटीय प्रदेशांना वेगळं टाकून द्या. अहो हवामानामुळेच वाळवंट तयार होतात ना.
असलं क्लासिफिकेशन करून कसं पास होणार आहेत आपण? बघा, मी एकदम ब्लंट प्रश्न विचारतो. ज्यांनी आपले राज्यसेवेची जी परीक्षांचे जे माझे सेशन्स पाहिले असतील माहिती आहे, मी शुगर कोट करत नाही गोष्टी. कसं पास होणार आहे? म्हणजे तुम्ही फक्त येत आहेत, सेशन्स घेत आहेत आणि तुम्ही पण राव सेशन्स ऐकतायत आणि फक्त ती भीती मनामध्ये घालून घेतात. 117 गोल्डन अपॉर्च्युनिटी, पहिलाच अटेम्प्ट आहे, सगळ्यांना संधी, जुने प्लेयर नव्या प्लेयर्सला येऊ देणार नाहीत, असं चालतं का? मग अभ्यास कसा? जो हे सगळं करतोय त्या वेटेज कळतंय कोणत्या विषयाला किती. पर्यावरणाचे जर कमी प्रश्न देतात, कशाला जास्त वेळ वाया घालवतात पर्यावरणावर? आता तुम्हाला आणखी एक सांगतो, भूगोलाचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, महाराष्ट्राच्या भूगोलावर जे प्रश्न विचारले गेले आहेत ते राज्यसेवेने त्यांच्या मेन्समध्ये विचारले, जो अगोदरचा पॅटर्न होता. प्रिलिम्समध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावरचे प्रश्न कमी आहेत, तुलनेने भारताच्या भूगोलावरचे प्रश्न जास्त आहेत. क्लासिक उदाहरण द्यायचं झालं, नदी प्रणालीवर प्रश्न येतात. तुम्हाला शोधून दाखवा मला गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रातल्या नदी प्रणालीवर किती प्रश्न आलेले आहेत आणि भारताच्या नदी प्रणालीवर किती प्रश्न आलेत. मग प्रायोरिटी काय असली पाहिजे? नदी प्रणाली वेटेजचा प्रश्न आहे, बरोबर आहे. म्हणजे काय येतं बघा, प्रायोरिटी कशी असते अभ्यासाची? सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला बघावं लागतं की वेटेज किती आहे. आता तुम्हाला वेटेजमधून कळलं की नदी प्रणालीवर भरपूर प्रश्न येतात भूगोलाचे, पण अहो त्या नदी प्रणालीमध्ये पण प्रायोरिटी असतील ना. प्रायोरिटी जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर मग त्या प्रायोरिटीमध्ये तुम्हाला कळतंय की अरे भारताच्या नदी प्रणालीवर तुलनेने जास्त प्रश्न आहेत, महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवर तुलनेने कमी प्रश्न विचारले गेलेले. येतंय लक्षात? चांगलं उदाहरण द्यायचं झालं, दरवर्षी तुम्ही पॉलिटीचं जेव्हा ॲनालिसिस कराल 2013 पासूनचं, मी जनरली 2013 पासून तर 24 पर्यंतचं ॲनालिसिस दाखवणार आहे मी तुम्हाला ते, पण 13 पासून जर 24 पर्यंतचं तुम्ही ॲनालिसिस केलं पॉलिटीचं पर्टिक्युलरली प्रिलिम्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर तुम्हाला कळतंय कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी, संविधानिक आणि बिगर संविधानिक संस्था यांच्यावर प्रश्न विचारला जातो. पण कुठल्या संस्थांवर जास्त प्रश्न येतो? म्हणजे आता तुम्हाला वेटेज कळलंय कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी, संविधानिक आणि बिगर संविधानिक संस्था. मग सगळ्या वाचायच्या का? जर तुम्ही ते लक्ष्मीकांत बघत असाल तर त्याच्यामध्ये 20-25 तर याच संस्था दिलेल्या आहेत. पण जर तुम्ही बारकाईने व्यवस्थित अभ्यास केला, प्रायोरिटीज जर तुम्ही सेट करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला कळेल CIC, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर, बरोबर, माहिती अधिकारी. त्याच्यानंतर येतो तुमचा लोकपाल आणि तिसरा येतो NHRC, ह्युमन राईट कमिशन, मानवाधिकार आयोग. बस या तिघांवरच जास्त क्वेश्चन्स आहेत. 80% बनेल मी, 20% इकड तिकडनं येतात, पण 80% क्वेश्चन या तिघांवर आहेत. आता मला सांगा, अभ्यास करताना वेड्यासारखं अख्खं पुस्तक वाचायचं का? मग कसं पास होणार आहेत तुम्ही? आता हे सांगायची जबाबदारी नाही का जो पण तुमची टेस्ट सिरीज राबवतोय किंवा जे पण काय XYZ तुम्हाला मेंटरशिप देतोय, ते कशाला वेड्यासारखं अख्खं लक्ष्मीकांत शिकवतोय मी तुम्हाला? अहो गरजच नाही आहे ना. जिथे एनर्जी लागणार आहे तिथे कर. आणि हे काय करतायत, जे सिलेक्ट होणारे जे टॉपर्स वगैरे जे आपण म्हणतो किंवा जे सांगतात की अरे आम्ही कट ऑफ 150ला घेऊन जाऊ, ते काय करतील? ते या ठराविक गोष्टींवरच जास्त फोकस करतील. बाकीचं पण वाचतील, पण प्रायोरिटीवरून काय ठरतं, जर बाकीच्या विषयांच्या मी 2 रिव्हिजन करत असेल, ह्या टॉपिक्सच्या मी 5 रिव्हिजन करेल. 5 थोडा जास्त आकडा होतो, 3 किंवा 4 रिव्हिजन करेल. येतोय माझा पॉईंट लक्षात? सो पहिले वेटेज आयडेंटिफाय करा, दुसरं शोधा की त्याचे प्रायोरिटी काय आहे आणि प्रायोरिटीवरून मग तुम्ही सब टॉपिक्सचा अभ्यास करा. आणि अनफॉर्च्युनेटली गाईज हे कोणीच सांगत नाही, मी तरी नाही पाहिलं. तुम्ही मला दाखवून द्या व्हिडिओ, प्लीज प्रूव्ह मी रॉंग. कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला की नाही सर अशा ठिकाणी असं सांगितलंय किंवा हा प्लॅन बघा त्याच्यामध्ये सर्व नाही आहे. सांगतच नाही आहे कोणी. मी देणार आहे आज सब टॉपिक्सची पण लिस्ट देणार आहे. मी फक्त इथं मोटिवेशन आणि बोलबच्चन टाकून नाही जाणार आहे. आपलं असतं हा सूर्य आणि हा जयद्रथ, हे आहे बाबा, हे कर, दॅट्स इट, विषय संपला. सो सब टॉपिक्स ठरतात ना आपल्या. आता कळलं तुम्हाला, या 3 सब टॉपिक्सवरच भर येतोय. बरं, मग याच्यामध्ये पण सब टॉपिक्समध्ये सगळं मग CIC वाचत बसायचं का? मग तुम्ही म्हणाल सर काय 3 तर टॉपिक आहेत. अहो सगळं मान्य आहे, लक्षात तुम्ही चांगलं आहे, तुमची मेमरी चांगली आहे, पण अहो त्या दिवशी प्रेशर किती आहे. त्या दिवशी तुम्हाला 7-8 विषय हँडल करायचे, म्हणजे फार पंचायत राजपासून तर समाज सुधारकांपासून तर जनरल सायन्सपर्यंत सगळं कसं लक्षात राहील. मग आता तुम्हाला सब टॉपिक्समधलं पण कळतं की काय आता यांच्या नेमणुकांवर जास्त वेळा प्रश्न विचारले गेलेत, तेवढंच व्यवस्थित वाचा. यांच्या अधिकार क्षेत्रावर जनरली प्रश्न नाही विचारले जात, नका वाचू अधिकार क्षेत्र. येतं लक्षात कसा सिलेक्टिव्ह अभ्यास करायचा आहे आपल्याला, बरोबर. आता आज उद्यामध्ये UPSCची प्रिलिम्स होईल. अनफॉर्च्युनेटली जे विद्यार्थी UPSCची प्रिलिम्स नाही होणार ते परत राज्यसेवेकडे वळतील. तर माझं म्हणणं असेल तुम्ही पण हा व्हिडिओ नक्की बघा, याच्यामध्ये कळेल की नेमकी फोकस स्टडी करा. UPSCचा अप्रोच वेगळा आहे, राज्यसेवेचा अप्रोच वेगळा आहे, बरोबर. सो याच्यामध्ये नेमणुकांवर प्रश्न येतो, यांना जर काढून टाकायचं असेल, महाभियोग चालवायचा असेल त्यावर काही प्रश्न आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा,
सब टॉपिकमधले पण काही तुमच्या गोष्टी ठरलेल्या आहेत, बरोबर. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी येते ते म्हणजे मग तुम्ही द्यायचं आता त्याला इम्पॉर्टन्स. आता बऱ्याच वेळा असं होतं ना की सर आता आम्ही सगळ्या विषयांचं ॲनालिसिस केलं, काहीतरी पूर्ण GSच्या टॉपिक मिळून 5-50 टॉपिक आम्हाला असे मिळाले की जे जरा व्यवस्थित आपण यावर फोकस केला गेला पाहिजे. पण अगेन मी म्हणतो की मानवी ब्रेनला काही लिमिटेशन्स असतात ना. मान्य करणार आहोत तुम्ही सुपरमॅन आहेत का? तुम्ही सुपर हिरो बनण्याचा का प्रयत्न करताय? मान्य करा की आपल्या मेंदूला काही मर्यादा आहेत, सगळ्या गोष्टी नाही लक्षात राहणार. शिवाजी महाराजांचं टेक्निक वापरा. सुदैवाने महाराज महाराष्ट्रात जन्माला आले आहेत आणि त्यामुळे आपल्याला मराठी माणसाला काहीतरी प्रेरणा घेण्यासाठी इन्स्पिरेशनसाठी बाहेर जायची गरज नाही. अरे आपल्या मातीतल्या महाराजांनी आपल्याला सांगितलंय काय, फौज थोडीच असावी तिला तोड नसावी. महाराज बसले का 2 लाखाची फौज गोळा करत आणि मग आता औरंगजेबावर हल्ले करू. अरे मुठभर मावळ्यांनीशी स्वराज्य उभं केलेलं आहे. काय घेऊन बसलेत तुम्ही? सगळे पुस्तक होईल आणि मग मी टेस्टला लागेल आणि मग अभ्यास करेल. अहो फौज थोडीच असावी तिला तोड नसावी. लिमिटेड वाचा, लिमिटेड रिवाईज करा, लिमिटेड रिप्रोड्यूस करा. म्हणजे इम्पॉर्टन्स द्या. तुम्हाला त्याच्यासाठी सेल्फ ॲनालिसिस असणं गरजेचं असतं की बाबा हा माझा टॉपिक मी केलाय प्रयत्न. आता सर तुम्ही म्हटले की आता फंडामेंटल राईट, मूलभूत हक्क महत्त्वाचा टॉपिक आहे. महत्त्वाच्या टॉपिकवरती मी आता केली तयारी, पण एका पॉईंटनंतर मला आर्टिकल 31, आर्टिकल 31 आहे ना आपलं प्रॉपर्टीचा राईट, बरोबर ना, मालमत्तेचा हक्क. सर कितीही केलं तरी ते आर्टिकल 31चं ABC काही आमच्या लक्षात राहत नाही. मग काय करायचं? मग म्हणतो मग ठीक आहे ना, आता एका पॉईंटनंतर नाही होते, तुम्ही प्रयत्न पण केला, एक्सेप्ट करणार आहोत की नाही राहते लक्षात, आता आपण थोडं पुढे जाऊया. महाराजांनी एक्सेप्ट केलेलं की खुल्या मैदानामध्ये आपण मुघलांशी लढू शकत नाहीत. महाराजांनी काय केलं? शांत बसले का? नाही, गनिमी कावा केला, संपला विषय. मग असं काहीतरी करू ना आपण. युद्ध जिंकणं महत्त्वाचं आहे ना, कळतंय? सो इम्पॉर्टन्स त्याच्यावरून सेट झाला पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली हे पण कोणी सांगत नाही की कशा पद्धतीने इम्पॉर्टन्स केलं गेलं पाहिजे, बरोबर. इम्पॉर्टन्सवरून क्वेश्चन्स कसे विचारले जात आहेत. MPSC माहिती आहे का, खरं सांगायचं तर विनाकारण बदनाम केलेलं आहे की काही प्रश्न विचारतात, काही ॲब्सर्ड आहे. MPSC रँडमनेस खूप आहे. गाईज मी तुम्हाला सांगतो, UPSCपेक्षा जर तुम्ही 2021 पासून MPSCच्या सर्व प्री आणि UPSCच्या प्री कम्पेअर केल्या ना, UPSCच्या प्रीपेक्षा राज्यसेवेच्या प्रीचा पॅटर्न ठरलेला आहे. UPSCमध्ये रँडमनेस आजकाल वाढते, MPSC तसं नाही आहे, ठरलेलं आहे. तुम्ही म्हणता समाज सुधारकांवर प्रश्न, अरे काहीतरी पॅटर्न आहे ना त्याचा. आउट ऑफ द ब्ल्यू बघा, 100 पैकी 10 ते 15 क्वेश्चन आउट ऑफ द ब्ल्यू असतील, मी नाही म्हणत आहे. पण आपण काय करतो, उरलेले 80-85 सोडून देतो, आपण त्या फक्त 10-15 क्वेश्चनकडेच फोकस करतो. अरे राज्यसेवेने तर असं विचारलं होतं, आता हे असं आहे. असं थोडी येतंय लक्षात. सो त्याच्यावरून क्वेश्चनचा पॅटर्न एकदा व्यवस्थित ॲनालाइज केला गेला पाहिजे. येतंय लक्षात. तर मग याच्यावरून हे आपल्याला पुढे ठरवायचं आहे की नेमकी कशा पद्धतीने या सर्वांवर आपल्याला फोकस करायचा आहे. आलंय लक्षात. आणि अनफॉर्च्युनेटली तुम्ही आजूबाजूला जे पण काही ओरिएंटेशन सेशन्स वगैरे बघतायत त्यामध्ये हे कोणीच सांगत नाही की वेटेज कोणत्या याला किती आहे, प्रायोरिटी काय ठेवायची, सब टॉपिक कोणते वाचायचे, इम्पॉर्टन्स आणि क्वेश्चन्स हे इंडिव्हिज्युअल लेवलवर डिस्कस झाले पाहिजेत. उगं मेंटरशिप काहीतरी नाव देऊन द्यायचं आणि कधी सर त्याला भेटत पण नाहीत, तर असं थोडी असतं. मेंटरशिप काय असते आपल्या दृष्टीने, मेंटरशिप काय असते माहिती आहे? म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल सर मला शेड्यूल बनवून द्या, 7ला नाश्ता करायचा, 7:15ला ब्रश करायचं, 7:30ला लायब्ररीत बसायचं आणि 10 वाजता चहा प्यायचा, ही मेंटरशिप असते का हो? कोणत्या जगात राहतोय आपण? ही असली मेंटरशिप चालते का? हे तर म्हणजे मला तर माझी आई पण आखून द्यायची शेड्यूल. आणि आता तर तुम्ही मोठे झालेत, तुम्ही पण हे शेड्यूल बनवू शकतात स्वतःचं. मेंटरशिप म्हणजे काय की सर तुम्ही म्हटले मला मूलभूत हक्क वाचा, फंडामेंटल राईट वाचा, आर्टिकल 31 मला कळत नाही आहे, मग आर्टिकल 31च्या ऐवजी मी कुठल्या टॉपिकवर फोकस करू जेणेकरून माझे मार्क्स निगेटिव्हमध्ये नाही जाणार. आणि त्या फॅकल्टीचं काम असतं हे. आणि हे प्रत्येक विद्यार्थ्यानुसार हे बदलत जातं. काहीतरी रँडम यूट्यूब व्हिडिओ टाकला आणि हे फॉलो करा, मॅरेथॉन लेक्चर फॉलो करा, ठीक आहे, एका लिमिटपर्यंत फायदा होतो, पण तुमच्या स्ट्रेंथ विकनेसेसवर पण खेळा ना. तुम्ही पाहिलं आहे का कधी विराट कोहली की नेहमी ऑफच्या बॉलला आउट होतो का बरं? कधी पाहिलं आहे का विराट कोहलीला अप्पर कट मारताना? जसं तेंडुलकर मारायचा अप्पर कट, विराट कोहलीला अप्पर कट त्याच्या मे बी खेळता येत असेल, पण विराट कोहली अप्पर कट मारत नाही, त्यामुळे त्याच्याकडे एकच शॉट उरतो, तो कव्हर ड्राईव्ह. मग त्याला मेंटरची कोचने सांगायला हवं ना, बाबा कव्हर ड्राईव्ह मारू नको, तू अप्पर कट खेळ, तू कट कर, काहीतरी ऑफसाईड ऑफ जाऊन पुल कर, काहीतरी चेंजेस केले गेले पाहिजे. दिस इज हाऊ मेंटरशिप वर्क्स. नाहीतर बस हा बॉल आहे असाच खेळ, एक व्हिडिओ लावून दिला विराट कोहलीला, बघत बस भाई आयुष्यभर व्हिडिओ. अशाने व्यक्ती ग्रेट होतात का? काय बोलतायत राव.
आणि मग काय होतंय, याच्याऐवजी मग काय असतं त्या सेशनमध्ये, टेस्ट सिरीजची जाहिरात. बास, ही आमची टेस्ट सिरीज आहे, XYZ रुपयाला टेस्ट सिरीज ऑफलाईन मोडमध्ये, त्याच्यापेक्षा 500 रुपयाने स्वस्त ऑनलाईन मोडमध्ये. ऑल द बेस्ट, पास झाले तर मला सांगा. असं करू कसं चालणार आहे? हे आशाने नाही वर्कआउट होणार. सो माझं म्हणणं असेल की आपल्याला हर एक गोष्ट ही प्रॉपरली डिसायफर करावी लागते, प्रॉपर डिकोड करावी लागते. आणि प्रिलिम्सच्या ओरिएंटेशन सेशनमध्ये किंवा प्रिलिम्सच्या ॲप्रोच सेशनमध्ये टेस्ट सिरीजची जाहिरात करण्यापेक्षा मला असं वाटतं की या सर्व गोष्टींवर भर देणं गरजेचं असतं. तर मग आपण सुरू करूयात की नेमकी कोणत्या कोणत्या गोष्टींवर कसं कसं वेटेज असतं, तर आपण त्यावर जरा सविस्तर आता चर्चा करूयात. ठीक आहे, चलो मग सगळ्यात पहिलं बघूयात आपण आता यातलं. येस, आय होप दिसते सगळ्यांना ही PPT. बघा आता डिकोडिंग प्रिलिम. डिकोड आहे कसं आहे, मी तुम्हाला आधी पण म्हटलं की हे काय डिकोड करावं लागतं. इट इज अ सायन्स. क्लिअरिंग द प्रिलिम्स इज अ सायन्स. ॲब्सर्डिटी नाही आहे, नशिबाचा भाग नाही आहे. एका लिमिटपर्यंत नशीब चालतं, त्याच्या पुढे सगळं सायन्स आहे. एका लिमिटपर्यंत मी म्हणतो तुमचं नॉलेज पण चालतं, पण मी आधी म्हटल्याप्रमाणे 50 प्रश्नांच्या वर नॉलेज, आणि ते 50च्या 50 जरी बरोबर आले तरी 100 मार्क मिळतात, कट ऑफ क्लिअर नाही होते. आपल्याला गेल्या याच्यानुसार 117+ पाडायचे. मग कसं करायचं? त्यात आणखी आयोग काही प्रश्न कॅन्सल वगैरे करतं, म्हणजे कट ऑफच्या पुढे किमान 10 मार्क तरी तुम्हाला हवेत, म्हणजे ते की वगैरे चेंज झाली की ते सेफ राहतो आपण ते, बरोबर. मग काय करायचं, तर मग त्याला मी म्हणतो त्यामुळे वी नीड टू डिकोड द सिलेबस. तुम्हाला कळलं पाहिजे की प्रश्न कसे विचारले जात आहेत आणि कोणत्या टॉपिकवर किती भर दिलेला आहे, बरोबर. आता बघा या ठिकाणी तुम्ही सुरुवात करतोय इतिहासापासून. सुरुवात आहे तुमचा प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास. जगाचा इतिहासावर नाही विचारत, आर्ट अँड कल्चरवर पण नाही प्रश्न विचारत, जे UPSC मध्ये विचारले जातात त्यावर आर्ट अँड कल्चर सेपरेट आहे, म्हणजे जैनिझम बुद्धिझमवर सेपरेट क्वेश्चन येणार, डान्स फॉर्म वगैरे त्यावर सेपरेट क्वेश्चन येणार. आपल्याला इथे आर्ट अँड कल्चरवर क्वेश्चन विचारले जात नाहीत, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येत आहेत. आणि हां गाईज, हे जे मी सांगतोय तुम्हाला 2013 पासून तर 24 पर्यंत साधारण 10 ते 12 वर्षांचा ॲनालिसिस आहे. ड्रास्टिकली पॅटर्न राज्यसेवेने 2020-21 पासून चेंज केलेला आहे प्रश्न विचारण्याचा, पण थीम ज्या आहेत त्या थीम मोरॉरलेस त्या सेमच राहिलेल्या आहेत. मग कशा आहेत आता या कोणत्या कोणत्या थीम आहेत, तर बघा प्राचीन आणि मध्ययुगीनमध्ये आर्ट अँड कल्चर कोरवर ॲज सच भर नाही दिलेला आहे, तर त्याच्याऐवजी ते भर कशावर देतात, तर ते हिस्टॉरिकल पर्सनॅलिटीजवर भर देतात. तुम्हीच बघा गेल्या वर्षीच तुम्ही जर बघत असाल की ते पेंटर्स कोणाच्या दरबारामध्ये होते, अब्दुल रझाक हा ट्रॅव्हलर कोणाच्या दरबारात आला होता, बरोबर ना. त्यांनी ॲनालिसिस नाही आहे विचारलेलं, त्यांनी नावं विचारलेली आहेत. सो याच्यानुसार जर तुम्ही गेल्या 10-12 वर्षाचं वेटेज बघाल तर मला सांगा, बघा आता अश्मयुग प्रीहिस्टॉरिक टाईम म्हणतात त्याला, गेल्या 12 वर्षात फक्त 4 वेळा प्रश्न आलेला आहे अश्मयुगावरती. 12 वर्षात 4 वेळा. सिम्पल सीसॅट लावा, एका वर्षी एक पण नाही आहे, 4 वर्षातून एखादा प्रश्न येतो. कशाला याला प्रायोरिटी देतोय बरं आपण? येतं आहे का लक्षात? कसं फिल्टर आउट करत जायचे टॉपिक. दुसरं हडप्पा, सिंधू खोरे सभ्यता, हडप्पावरती प्रश्न. मला सांगा 12 वर्षामध्ये 3च प्रश्न आहेत, दर 4-5 वर्षातून एखादा प्रश्न आला तर आला. 5 वर्षातून एखादा येणाऱ्या प्रश्नावर कशाला एनर्जी वाया घालवतोय? म्हणजे मी काय म्हणेल, मग हे जे 2 टॉपिक आहेत हे लिस्ट प्रायोरिटीवाले. वेड्यासारखं पुस्तक घेतलं आणि वेडात मराठी वीर दौडले 7 आणि इथून तिथपर्यंत वाचून काढलं, हा 1857चा अभ्यासाचा ॲप्रोच बंद करा आता. अनफॉर्च्युनेटली राज्यसेवेमध्ये कोणीच सांगत नाही आहे. पुस्तकं देतात कारण पब्लिकेशन्स आहेत, पब्लिकेशन खपवायचे आहेत मला मार्केटमध्ये. मी सांगणार माझं पुस्तक वाचा. अहो गरज आहे का? तुम्ही PYQचं ॲनालिसिस बघा, कशाला वेळ वाया घालवताय? जो एखादा असतो व्हेटरन त्याला माहिती आहे प्रश्नच येत नाही, तो डायरेक्ट इथून सुरू करतो वैदिक कालखंडापासून, आणि त्याला माहिती आहे 10-12 वर्षात 10 प्रश्न आले, दरवर्षी एक प्रश्न फिक्स आहे, तो तेवढंच वाचणार. मौर्य आणि मौर्योत्तर कालखंडावर 14 प्रश्न आहेत, दरवर्षी 1-2 प्रश्न येतात, हा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर महत्त्व येतं गुप्ता आणि पोस्ट गुप्ता पिरियड, 7 प्रश्न. साऊथ इंडियन दक्षिण भारताच्या इतिहासावर प्रश्न आहेत. दक्षिण भारताचा इतिहास म्हणजे एकदम चेराचोला पांड्यांमध्ये नाही जायचं, विजयनगरच्या साम्राज्यावर प्रश्न विचारले जातात. दक्षिण भारताचा इतिहास म्हणजे कुठला इतिहास? अहो आपण पण दक्षिण भारताच्याच इतिहासाचा भाग आहोत. आपल्याला नॉर्थ इंडियामध्ये नका टाकू. सातवाहन वगैरे आपल्याचकडे येतात नाही, मग राष्ट्रकूट आहेत, सातवाहन आहेत, कृष्णदेवराय आहे, जसं विजयनगरचं साम्राज्य, हे सगळं इथे येतंय. त्याच्यावर दरवर्षी ऑलमोस्ट एक प्रश्न आहे. दिल्लीच्या सुलतानशाही सल्तनतवर एक प्रश्न आहे आणि मुघलांच्या इतिहासावर सुलतानशाहीपेक्षा कमी प्रश्न. येतंय लक्षात?
म्हणजे अभ्यास करताना जर तुम्हाला वेळ कमी असेल आणि प्रॉपर जर तुम्ही वर्किंग असाल, जॉब करत असाल, ऑलरेडी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, पार्ट टाईम करतायत, वेळ कमी आहे, कशाला गधे मेहनत करतोय आपण? सगळं इतिहास वाचायला छान वाटेल हो, नॉलेज मिळेल. मी म्हणतो PhD करा ना पोस्ट मिळाल्यानंतर, डबल PhD करा, ॲब्सोल्युटली फाईन, मला आनंद आहे वैयक्तिकरित्या. इथे नाही, सुरू तुम्ही डायरेक्ट इथूनच करा ना, वैदिक कालखंडापासून. जर ते पुस्तक आहे, मी तुम्हाला पुस्तकांची यादी पण सांगेल, आता नाही, नंतर आपण सेपरेटली डिस्कस करू. पुस्तकांमध्ये डायरेक्ट ते चॅप्टर ओपन करा ना वैदिक कालखंडातलं. हे का वाचतायत? मग तुम्ही म्हणा सर ती लिंक लागत नाही. लिंक लागण्यासाठी मेन्स आहे, डिस्क्रिप्टिव्ह मेन्ससाठी मध्ये तुम्हाला लिंक्स लागतात. इथं फॅक्ट आहेत फक्त, आणि फॅक्ट प्रश्न कसे सगळे हिस्टॉरिकल पर्सनॅलिटीजवर आहेत मोस्टली. आणि दुसरी कॅटेगरी येते प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर, ते म्हणजे की ते तुम्हाला कशाबद्दल विचारतात, ते तुम्हाला याच्या साहित्यावर प्रश्न विचारतात, म्हणजेच लिटरेचर. गेल्या वर्षीच होतं, हर्षाने कोणतं पुस्तक लिहिलं? हर्षवर्धन शिलादित्य, 3 पुस्तकं लिहिली आहेत त्याने, बरोबर? कमेंट बॉक्समध्ये टाका कुठले कुठले आहेत तर 3, मला माहिती आहे, टाका. येतं लक्षात? सो लिटरेचर, साहित्यावर प्रश्न येतात, बरोबर? आर्किटेक्चरवर पण काही जास्त प्रश्न नाही आहेत की कोणती बिल्डिंग कोणी बांधली, कधी बांधली, काय. सनावळ्या का पाठ करत? एका लिमिटपर्यंत सनावळ्या येतात, पण याच्यामध्ये जनरली त्यांनी सनावळ्या पण नाही आहेत विचारलेल्या. येतंय लक्षात? या दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये मराठ्यांचा इतिहास पण येतो. सो माझं म्हणणं कसं असेल, मग अभ्यास करत असताना फिल्टर आउट करत जा ना. जर तुम्हाला हिस्टॉरिकल पर्सनॅलिटीजवर प्रश्न येतात, मग थोडासा तुम्हाला राजकीय इतिहास पण बघावा लागतो. UPSC मध्ये राजकीय इतिहासावर प्रश्न नाही विचारत, राज्यसेवेमध्ये विचारतात. सो यू हॅव टू गो थ्रू इट. येते लक्षात कशा पद्धतीने करायचा आहे तर अभ्यास, बरोबर? म्हणजे आपलं हे काम छोटं होतं. त्यात पण मग आता प्रायोरिटी देत असताना आता तुम्हाला आणखीनच वेळ कमी आहे सर, मग काय करा? मी म्हणेल फक्त तुम्ही एवढंच वाचा ना, मग मौर्य आणि वैदिक, म्हणजे पहिली प्रायोरिटी मौर्यांना द्या, वैदिकला द्या, आणि तिसरी प्रायोरिटी सल्तनतला द्या. चालतं. लिंकेजेस कुठं लागणार आहेत आपल्याला? थोडी गोष्ट लिहायची आहे तिथे. फॅक्ट आहेत, 4 ऑप्शन समोर आहेत. देवाला केलेले 9 पावले, माझं म्हणणं आहे 200 पैकी 200 पण येतील. कारण ह्युमन ब्रेन असा सबकॉन्शियसली काम करतो ना, की आता तुम्हाला कदाचित आठवत नसेल, पण कदाचित तो ऑप्शन समोर पाहिला की बरोबर तो हिट करतो की अरे इसका जवाब तो यही होने वाला आहे. येतंय लक्षात? तर मग हे येतं तुमचं प्राचीन आणि मध्ययुगीन. सेम इज द केस विथ आधुनिक भारताचा इतिहास. मग आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये काय येतं बघा. अगेन आता जर तुम्ही वेटेज पाहिलं येत्या 10-12 वर्षांमधलं, तर तुम्हाला हे 2 दिसत आहेत बघा इथे. 12 वर्षात 66 प्रश्न, 66 ते 70, आणि हे 40 ते 50 प्रश्न, म्हणजे दरवर्षी 5 ते 6 प्रश्न याच्यावर आणि 4 ते 5 प्रश्न याच्यावर. ओव्हरऑल वेटेज हिस्ट्रीचं 15 ते 20च्या दरम्यान व्हॅरी होत जातं दरवर्षी. त्यातलं अर्ध्याहून जास्त वेटेज या दोघांचं आहे. मग पहिले काय वाचलं गेलं पाहिजे? कुठले? सोशल रिफॉर्मर्स इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रातील समाज सुधारक, हे वाचले गेले पाहिजेत ना अगोदर. आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या चळवळी. कुठल्या चळवळी आहेत? 3 चळवळींवर प्रश्न विचारले. शेतकऱ्यांची चळवळ, मजूर चळवळी, आणि तिसरं येतं आदिवाशांचे उठाव. या 3घांवरच क्वेश्चन आहे मोस्ट करून मॉडर्न याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जे काही वेटेज जात आहे ते ह्या 2 याच्यावर आहे, गांधींपासून तर फाळणीपर्यंत. याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आहे. गांधींचा उदय जेव्हा झाला भारतामध्ये, जेव्हा आले 1915 पासून, इकडे मी 1919 लिहिलंय का बरं? कारण गांधीजींनी तेव्हापासून वाईडर काय म्हणतो आपण की मोठ्या प्रमाणावर अशा एका लढ्याला सुरुवात केली. त्याच्या अगोदर त्यांनी चंपारण, खेडा, अहमदाबाद वगैरे केलंय, पण खऱ्या अर्थाने गांधीजी नॅशनल लीडर 1919ला झाले. तुम्ही 1915 पासून पण हे स्टार्ट करू शकता. 1919 तर पार्टिशनपर्यंत या गोष्टी जातात, आणि थोडासा पार्ट पार्टिशनच्या नंतरचं पण आहे. तुम्हाला ते आणखी सब डिव्हिजन करेल तेव्हा सांगेल. सो याची पहिली प्रायोरिटी दिली गेली पाहिजे समाज सुधारकांना, दुसरी याला, आणि तिसरी या फेजला. कशाला वाचतायत? प्रमुख ब्रिटिश व्यक्ती म्हणजे माउंट बॅटनने काय केलं आणि कर्झनने काय केलं, डलहौसीने काय केलं. 12 वर्षात 3 वेळा प्रश्न आहे. कशाला वाचतोय आपण? प्रमुख ब्रिटिश व्यक्ती, पर्सनॅलिटीजवर प्रश्न येत नाही. आपल्याकडे कशावर प्रश्न येतो? समाज सुधारकांवर येतो. आपल्याकडच्याच इतिहास एवढा ते माउंट बॅटनचा का असेल अभ्यास करायचा ना आपण? कशाला विचारेल ना आयोग त्यावर? सेम इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ ब्रिटिश रूल, ते रयतवारी, महालवारी, जमीनदारी पद्धत असते ना, ते आर्थिक धोरणांचा काय परिणाम होतो, त्यावर पण काही जास्त क्वेश्चन नाहीत. लिस्ट ठेवा. कशाला ठेवता? मग तुम्ही म्हणा सर 5 पानांनंतर चॅप्टर आहे वाचून टाकतो, असे वाचून टाकतो करत एवढी थप्पी लागून जाते. सो थोडं भावनांवर आपल्याला कंट्रोल करायचं आहे. जेवढं कामाचं आहे तेवढंच बघा, जेवढं कामाचं नाही आहे ते सरळ सोडून द्या. आलं लक्षात?
मग पुढची प्रायोरिटी बघा, हे मॉडरेट मवाळ कालखंड, त्यावर पण काही विशेष प्रश्न नाही आहेत, तो पण लास्ट प्रायोरिटीला ठेवा. हा गांधी एरा, आता हे का बरं मी इकडे हा टाकलं, गांधी पूर्व युग आहे, याच्यामध्ये तुमची स्वदेशी चळवळ आहे, टिळकांचं योगदान मोठं आहे, बरोबर, कारण महाराष्ट्रातच सुरू झाली होती ना स्वदेशी चळवळ मोस्टली. चतुसूत्री कार्यक्रम आहे, क्रांतिकारक चळवळी याच्यामध्ये पहिला जो टप्पा होता, बरोबर, चाफेकर बंधूंनी रँड यांचा वध केला होता वगैरे, हे यामुळे महत्त्वाचं आहे. सो जे जे महाराष्ट्राशी रिलेटेड आहे आधुनिक भारतामध्ये, तो फेज आपला महत्त्वाचा आहे. मवाळ कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी काही खूप मोठी घडामोड नाही आहे घडलेली, सो त्यामुळे तो आहे. आणि त्याच्या अगोदरचे जे उठाव आहेत, छोटे मोठे उठाव, बरोबर, 1857च्या अगोदर रामोशांचा उठाव, संथाळांचा उठाव, किंवा तुम्ही सावंतवाडीचा उठाव असो, गडकऱ्यांचा उठाव असेल, हे सगळं मग याच्यामध्ये येतात. जर तुम्ही बघायला गेला 1857च्या उठावावर डायरेक्ट प्रश्न नाही आहेत, एखाद दुसरा प्रश्न येतो, ते पण जोडायला वाटायत की कोणी कुठे केलं, की तात्या टोपे कुठले होते, किंवा झाशीच्या राणींना कोणी हरवलं वगैरे अशा टाईपचे. सो फोकस काय येतो आपला एरिया याच्यातला, समाजसुधारक मुवमेंट, हे आपलं गांधी युग, यावर बरेचसे प्रश्न येतात. येते झालं ना. इतिहास किती छोटा झाला बघा आपला, तो तुम्ही अख्खा इतिहास वाचतायत पार, म्हणजे ते पुस्तकांची यादी पाहूनच घाबरायला होतं. मी म्हणतो 4-5च गोष्टी, कोणतं आहे जर आधीपासून आपण पाहिलं पूर्ण इतिहास काय येतं, वेदिक आणि वेदोत्तर कालखंड, मौर्य आणि मौर्योत्तर, त्याच्यानंतर येतो तुमचा सुलतानशाही, आणि थोडेफार दक्षिण भारताचा इतिहास वगैरे, बस, बरोबर. आणि आधुनिक भारतामध्ये काय येतं, मेजर फोकस समाजसुधारक आणि विविध चळवळी आणि गांधींचं युग, दॅट्स इट. आणि मग नोट्स काढायलाही सोपं जातं जर तुम्ही काढत असाल वगैरे, तर ते त्या पद्धतीने. आपण सगळं सेपरेटली बोलू, नोट्स कशा काढायच्या, काय करायच्या, एक सिरीजच करूयात आपण अशी सेशन्सची वगैरे. मी असेल तुमच्यासोबत 28 सप्टेंबरपर्यंत. पण सांगायचा मुद्दा आधी तुम्हाला कळू तर द्यात की नेमकी काय करायचं आहे, बरोबर. पोहायला जायचं आहे आणि क्रिकेटचे हेल्मेट घालून आलात, कसं चालेल, कळलं तर पाहिजे नेमकी काय करायला चाललो आहे आपण, बरोबर. चलो मग सिमिलरली पुढचा भूगोल व कृषी, बरोबर. एकदम तुम्हाला जर एक्झाम क्लिअर करायची असेल 6-7 टॉपिक्सपैकी माझं म्हणणं आहे की 3 ते 4 टॉपिक्स एकदम तगडे असले पाहिजेत. आणि त्यातला एक महत्त्वाचा तगडा टॉपिक येतो तो म्हणजे की भूगोल. मी इतिहास नाही म्हणत, कारण इतिहास बघा कितीही वाचलं तरी ते फॅक्च्युअल डेटा आहे, काही गोष्टी विसरायला होतं, ॲब्सोल्युटली फाईन. भूगोल कसे टेक्निकल आहे, तुम्ही काहीतरी कन्सेप्ट क्लिअर असतील ना, त्या लिंक वगैरे लावून काहीतरी आपण कुठेतरी त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो, राईट. बघा मग कोणते कोणते टॉपिक्स आहेत जर तुम्ही बघाल तर 3, 4, 5 टॉपिक्स आपण व्यवस्थित काढू शकतो. सगळ्यात पहिला येतो तो म्हणजे ड्रेनेज पॅटर्न, नदी प्रणाली. आता नदी प्रणालीमध्ये पण तेच मी जसं आधी म्हटलं, भारताची नदी प्रणालीवर जास्त फोकस आहे, मग महाराष्ट्राची नदी प्रणाली येते, बरोबर. मग नदी प्रणालीमध्ये काय येतं, कोणती नदी कुठे उगम पावते, तिचं वहन कसं होतं, तिच्यावर कुठला धबधबा आहे, कुठलं धरण आहे, ती कोणत्या शहरांमधून जाते, आणि 7वं म्हणजे की ती कोणत्या गावामधून त्रिभुज प्रदेश तयार करते आणि समुद्राला जाऊन मिळते. तर या पद्धतीचे. सो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो तुमचा ड्रेनेज पॅटर्न, नदी प्रणाली. दुसरा महत्त्वाचा आहे तो म्हणजे मानवी भूगोल. आजकाल याच्यावर बरेचसे प्रश्न यायला लागलेत. मानवी भूगोलामध्ये पण तुम्ही बघाल की याच्या अगोदर लोकसंख्या भूगोलावर जास्त प्रश्न होते, डेमोग्राफिक्स म्हणतात त्याला, लोकसंख्याशास्त्र. ते इकॉनॉमीमध्ये पण येतो थोडासा, त्याचा पार्ट इथे पण येतो, बरोबर. आणि दुसरं आजकाल त्याच्यावरची प्रश्न विचारण्याची संख्या वाढली आहे, ती म्हणजे सेटलमेंट, वसाहत भूगोल, आणि पर्टिक्युलरली तो येतो तो म्हणजे शहरीकरण, अर्बनायझेशन. यावर प्रश्न थोडे आजकाल जास्त येत आहे. येतंय लक्षात. मग पुढे एअर प्रेशर, वायुभार आणि वारे, एअर प्रेशर आणि विंड. आता बरेच जण काय करतात, मान्सूनला मग तुम्ही म्हणाल की सर याच्यामध्ये मान्सून वगैरे कुठे, अहो मान्सून म्हणजे वाऱ्यांचाच प्रकार आहे ना एक, तो वेगळा काबर टाकला आहे चॅप्टरमध्ये. मी जे म्हणतोय ना, ते मार्केटमध्ये जे काही तुम्ही बुक्स वगैरे बघतात PYQच्या ॲनालिसिसवाले, विनाकारण मान्सूनची कॅटेगरी वेगळी करून टाकली. मान्सून, मला सांगा जेट स्ट्रीम शिवाय मान्सून कसा तयार होईल, आणि जेट स्ट्रीम शिकतो हवामानशास्त्रामध्ये, आणि मान्सून वेगळंच चॅप्टर करून टाकलंय, आणि ते जे कालबैसाखी वगैरेला आणखी तिसऱ्या त्याच्यामध्ये टाकलंय. असं कसं चालेल, असं चालणारच नाही ना, ते सगळे इंटरलिंक्ड आहेत ना गोष्टी. मान्सून काय येतो, कारण काहीतरी वायुभाराचे पट्टे आहेत, हाय प्रेशर, लो प्रेशर. इकडं वाऱ्यांमध्येच मी आणखीन एक ॲड करतोय, ते म्हणजे सायक्लोन येतं आहे आपलं अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये, आवर्त येतात, चक्रीवादळ येतात, त्याचं आणखी वेगळं चॅप्टर केले. असं कसं चालेल, कसा अभ्यास डेव्हलप होईल, मग पाठांतरच करावं लागतं, बसा मारत रट्टा. मग शिकण्याची पद्धत असते ना काहीतरी, बरोबर ना. बॉल एवढा हातभर स्विंग होतोय, आणि जसप्रीत बुमराला सांगितलं इंग्लंडमध्ये जा ओपनिंगला बाळा आता, आणि म्हणतोय कारे तू सेंचुरी कावर नाही मारली, आणि मग सगळे म्हणतात बुमराला अरे अरे तू काय बोगसच बॅट्समन आहे. अरे त्याच्या स्ट्रेंथवर तर खेळू द्या त्याला, तुमची स्ट्रेंथ एक व्यवस्थित एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे ना. सो हे
एकत्रच केलं याच्यामध्ये, मग मान्सून वगैरे सर्व एकत्र शिकलं गेलं पाहिजे. पुढचा येतो कृषी, ॲग्रिकल्चर. मग ॲग्रिकल्चरमध्ये सगळंच येतं बरं का. ॲग्रिकल्चर आता बरेच जण म्हणतात की सर ॲग्रिकल्चर म्हणजे मग काय येतं की मग ते सगळे खतं बितं. अहो खतं बितं एक पार्ट आहे. ॲग्रिकल्चर म्हणजे मृदा नाही आहेत का, सॉईलचाच पार्ट आहे. सॉईल का बरं अभ्यास करायची, बिल्डिंग बांधण्यासाठी मातीचा अभ्यास करतो का आपण, शेतीसाठी करतो ना, मग सॉईल याच्यात येतं, पिकं याच्यामध्ये येतात बरोबर. शेतीच्या नवीन नवीन पद्धती यामध्ये येतात. येतंय लक्षात, शेतीच्या समस्या सगळं याच्यामध्ये येतं आणि बरेच क्वेश्चन्स यावर विचारले जात आहे. इकॉनॉमीमध्ये पण येतं MSP वगैरे, ते किमान आधारभूत किंमत, पण ते भूगोलातला कृषी नाही आहे, ते कृषी अर्थव्यवस्था आहे, ॲग्रोनॉमी, ते तिकडे आपण डिस्कस करूया. सिमिलरली आणखीन महत्त्वाचा टॉपिक मॅपिंग. मॅपिंगवर दरवर्षी 2-3 क्वेश्चन्स असतातच. मॅपिंगवरती म्हणजे कुठलं, भारताचे शेजारचे राष्ट्र कुठले, महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य कोणते. आता मागं विचारलं होतं की नंदुरबारमधले जे 4 जिल्हे दिले होते, उत्तर दक्षिण क्रम लावा वगैरे या पद्धतीने, किंवा खाड्या दिलेल्या असतात कोकणामधल्या, उत्तर दक्षिण क्रम लावा, जोड्या लावा. सो भारत, जग आणि महाराष्ट्र मॅपिंग, यात पण जास्त फोकस असतो तुमचा महाराष्ट्र आणि भारत. जगाच्या मॅपिंगवर कमी क्वेश्चन्स आहेत, महाराष्ट्र आणि भारताच्या मॅपिंगवर जास्त क्वेश्चन्स आहेत बरोबर. आणि मग पुढचा येतो टॉपिक, तो म्हणजे की पृथ्वीची निर्मिती आणि सूर्यमाला. आणि याच्यामध्येच मग मी आणखीन एक टॉपिक आपण सोबत घेऊ शकतो, अक्षवृत्त आणि रेखावृत्त. कमी आहेत पण तो याच्यामध्येच कव्हर करून टाकू आपण. आलं लक्षात. पृथ्वीच्या निर्मितीवर दरवर्षी प्रश्न आहे, काही ना काही नेब्युलर हायपोथेसिस वगैरे वगैरे अशा टाईपचे तुम्ही ऐकले असतील बघा. आणि सोलर सिस्टीमवर ग्रह वगैरे कोणता जवळ आहे कोणता लांब आहे थोडंसं त्यावर. तर मग अशा टाईपचे जर आपण पाहतो मग यावर बरेचसे क्वेश्चन्स आहेत. आणि मग पुढची प्रायोरिटी येते तुमची, ती म्हणजे व्हेरियस जिओफिजिकल फेनॉमेनॉन, जे मी आत्ता म्हटलं, भूकंप, सुनामी, ज्वालामुखी वगैरे सर्व यामध्ये, आणि त्याच्यापासून निर्माण होणारी भूरूप यामध्ये येते प्रायोरिटी लक्षात. आता हा जो टॉपिक आहे सागरशास्त्र, 12 वर्षामध्ये फक्त 6 वेळा प्रश्न आलेला आहे. कशाला वाचतायत, द्या ना बाजूला ठेवून, जर वेळ नसेल वगैरे सर्व तर. फोकस कशावर करायचा आहे. आणि सागरशास्त्रावरती मग ते मोठं आहे कम्पॅरेटिव्हली, 6-7 चॅप्टर आहेत सागरशास्त्रामधले, सगळं बाजूला ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. मी पण तुम्हाला जेव्हा डेलीचा आता प्लॅन देणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं आहे, काहीच करायचं नाही, फक्त हे टॉपिक एका दिवसात उडवून टाकायचं. सांगेल मी कसं करायचं काय. तर सिमिलरली बघा, हे हवामानाचे प्रदेश, तैगा प्रदेश, टुंड्रा प्रदेश, भूमध्य सागरी हवामानाचे प्रदेश, लॅब्राडॉर काही गरज आहे का शिकायची, जायचं आहे का फिरायला तिथे, म्हणजे कशाला शिकतोय. जर 10 वर्षांमध्ये 5च प्रश्न आले, सोडून द्या ना. वनांचे प्रकार सेकंड प्रायोरिटी द्या ना. येत आहे का लक्षात. नंतर त्या ह्या आपल्या थेरी, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, भूखंड अपवहन सिद्धांत आणि भूपट्ट विवर्तन, नाही विचारत प्रश्न. किती प्रश्न आहेत, 3 प्रश्न आहेत, द्या ना सोडून. फोकस करा जे एक्झामला लागतंय. आणि भूगोलाचं लक्षात ठेवा गाईज, भूगोल हा मेकर और ब्रेकर ऑफ युअर डेस्टिनी आहे. तुमचं प्री क्लिअर करायला जेवढा सायन्स मदत करतो तेवढा भूगोल करतो. एक वेळ इतिहास करणार नाही, कारण इतिहासाचे प्रश्न कंपॅरेटिव्हली फॅक्च्युअल असतात, जास्त फॅक्च्युअल असतात, आणि ती नावं एका पॉईंट नंतर नाही लक्षात राहत. व्हास्ट आहे खूप इतिहास, भूगोल व्हास्ट नाही आहे, भूगोलाचा आवाका लिमिटेड आहे, आणि जे आहे ते नाही चेंज होत. सो या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. पुढचा आहे तो पर्यावरण, छोटासा टॉपिक आहे, 5 मॅक्सिमम 5 ते 6च्या वर क्वेश्चन्स मी तरी नाही पाहिलेले त्याच्या 5-6 वर्षामध्ये पर्यावरणावर. सो हा तुम्ही सेकंड प्रायोरिटीवर ठेवू शकता. त्यात पण तुम्ही बघा, हे जे आहेत परिसंस्था आणि परिसंस्थेची मूलभूत तत्वे, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ इकॉलॉजी म्हणजे काय, बायो ॲक्युम्युलेशन म्हणजे काय, युट्रॉफिकेशन म्हणजे काय, अन्न साखळी म्हणजे काय, फूड वेब म्हणजे काय, अन्न जाळे म्हणजे काय, या बेसिक कन्सेप्ट. या बेसिक कन्सेप्ट एकदा पाहून घ्या. छोटंसं बुकलेट आहे, मी सांगेल तुम्हाला काय वाचायचं. तर ठराविक आहेत, 15-20 कन्सेप्टच्या वर कन्सेप्ट नाही आहेत. छोट्याशा कन्सेप्ट एकदा कळल्या, हा टॉपिक क्लिअर होऊन जातो. दरवर्षी एक प्रश्न तरी यांवर असतो. एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन्स 3च क्वेश्चन आहेत, द्या सोडून. त्या करंट अफेअरमध्ये आहेत, कोणत्या बॉडीवर कोणाची नेमणूक झाली काय झाली तेवढ्यापुरतं पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे प्रदूषण. कोणतं प्रदूषक आहे, त्याची कारणं काय, त्याचे परिणाम काय, यावर प्रश्न येतो. यात पण सर्वात पहिली प्रायोरिटी येते तुमची एअर पोल्युशन, वायू प्रदूषण, आणि मग दुसरं येतं तुमचं वॉटर पोल्युशन बरोबर, जलप्रदूषण. आणि मग मध्ये त्यांनी विचारला होता मागे एकदा 2-3 वेळा साऊंड प्रदूषण, ध्वनी प्रदूषणावरती. तर हे 3 प्रायोरिटीवर ठेवा. मृदा प्रदूषण आहे पण मग ते ॲग्रीमध्ये केलं तरी चालून जातं त्यात. ते आलं लक्षात. एअर, वॉटर आणि साऊंड यावर बरेचसे क्वेश्चन येतात. आणि त्याच्याशीच रिलेटेड येतो तुमचा तो म्हणजे हवामान बदल, क्लायमेट चेंज. मग हवा प्रदूषण म्हटलं की मग ओझोन पण आला त्यामध्ये बरोबर ना.
ओझोनला छिद्र, नंतर तुमचं इकडे ग्रीन हाऊस गॅस, ग्लोबल वॉर्मिंग, हे सगळं त्याच्यामध्येच येतं. म्हणजे प्रदूषण आणि हवामान बदल एकमेकांशी रिलेटेड आहे. आणि बघा कॅटेगरी 42 आणि 27 म्हणजे किती होतात, साधारण ते 70च्या आसपास प्रश्न होतात. आणि 70 प्रश्न म्हणजे दरवर्षी 4 ते 5 प्रश्न या कॅटेगरीमध्ये येतात. एन्व्हायरमेंटचे जर 5-6 प्रश्न असतील, 3 ते 4 प्रश्न मग या कॅटेगरीत, एखादा त्यातला. आणि येतो दुसरा बायोडायव्हर्सिटी आणि कॉन्झर्वेशन, जैवविविधता आणि संवर्धन. याच्यामध्ये पण तुम्हाला असं 2 प्रकारचे प्रश्न येतात. जैवविविधतेच्या संवर्धनावर जेव्हा प्रश्न येतील तो तुमचा येतो प्रोटेक्टेड एरियावरती. प्रोटेक्टेड एरिया म्हणजे कोणते असतात तुमचे, ती असतं ना वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज, अभयारण्य येतात, नॅशनल पार्क, राष्ट्रीय उद्याने येतात आणि बायोस्फिअर रिझर्व्ह येतात. कोणतं कुठे सापडतं, काय सापडतं, म्हणजे मॅपिंग टाईपच प्रश्न येतो तो PA, त्याला प्रोटेक्टेड एरिया, राखीव क्षेत्र म्हटलं जातं, ते त्यामध्ये कव्हर होतो. आणि बायोडायव्हर्सिटी म्हणजे मग त्यांच्या समस्या काय आहेत, कोणता प्राणी प्रजाती वगैरे, त्यावर थोडेफार क्वेश्चन येतात. येते लक्षात. सो पर्यावरणाचे हे काही ठराविक एरियाज आपले ठरलेले असतात. ऑलराईट, चलो पुढे बघू. आता पुढचा महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे सायन्स. सायन्सवर ऑलमोस्ट 20च्या आसपास क्वेश्चन असतात. आणि 20मध्ये पण तुमचं बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांचे पण काही एरियाज ठरलेले आहेत. 3 एरियाज मी म्हणेल की जास्त हाईटवर असतात, ते म्हणजे ह्युमन बॉडी आणि वनस्पतींचे वर्गीकरण. मग आता ह्युमन बॉडीमध्ये कशा टाईपचे प्रश्न येतात. ह्युमन बॉडी म्हणजे काही नाही, ठरलेले आहेत. काय, रेस्पिरेशन, श्वसन संस्था, डायजेशन, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, नंतर तुमची मज्जा संस्था, बरोबर, नर्वस सिस्टीम, त्यावर क्वेश्चन आहे. सर्क्युलेशन, रक्ताभिसरण संस्था, बरोबर. तर यावर क्वेश्चन्स विचारले जात आहेत. केलं मी पुढे आणखीन त्याचं मायन्यूट याच्यामध्ये केलं, मी तुम्हाला दाखवतो ते कशा पद्धतीने येतं. दुसरं येतं वनस्पतींचे वर्गीकरण. आय होप हे सगळ्यांना आता बऱ्यापैकी तुम्ही PYQ बघाल तर तुम्हालाही अंदाज येतो की एखादा प्रश्न तर दरवर्षी फिक्स असतो की वनस्पतींच्या वर्गीकरणावर. आलं लक्षात. मग थोडंसं डिसीजेस, रोग, थोडं कोविडनंतर याचं प्रमाण वाढलं आहे, कारण कोविडनंतर संसर्गजन्य आजारांबद्दल थोडं आपण जरा जास्त अवेअर झालो ना, तर रोगांबद्दल विचारलं जातं. आणि मोस्टली हे जे रोग असतात हे करंट अफेअर्सशी रिलेटेड असतात. करंट अफेअर किंवा एकदम असा मोठा वगैरे आजार असेल तर त्याच्याशी असोसिएटेड ते क्वेश्चन्स असतील. आलं लक्षात. बाकी क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांच्या वर्गीकरणावर थोडे कमी प्रश्न आहे, बरोबर. पुढे बाकी हे जैवतंत्रज्ञान, हे पण करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे. बाकी ह्या ज्या असतात पेशी, त्यानंतर तुमचं ग्रंथी, ग्लांड्स, विटॅमिन्स, न्यूट्रियंट्स, या पद्धतीने. आणि शेवटची कॅटेगरी येते ते म्हणजे काही फेमस शास्त्रज्ञ, मोस्टली ज्यांना नोबेल वगैरे मिळालं आहे त्यांच्याशी असोसिएटेड असतात. पण अगदीच एखादा जनक असेल कोणत्या एखाद्या याचा, या शाखेचा जनक कोण, तर मग तशा टाईपचे क्वेश्चन्स ते याच्यामध्ये येतात. ते आले लक्षात. ह्युमन बॉडी, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, याच्यावरती तुमचा क्वेश्चन येतो. चलो पुढे बघू आपण. फिजिक्समध्ये जेव्हा आपण जातो, फिजिक्समधल्या 2 कॅटेगरीज एकदम मोठ्या, करंट, विद्युतधारा, आणि दुसरं येतं वर्क एनर्जी, पॉवर आणि वेव्स. डायरेक्ट गणितं विचारलेली आहेत, फॉर्म्युले देत आहेत. अगोदर आता लास्ट इयर कमी होते पण यांच्यावर डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जातात, बरोबर. मग पुढची कॅटेगरी येते तुमची लाईट, प्रकाश. लाईटमध्ये 2 येतात, एकतर लाईट आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये लेन्स, भिंग, लेन्स आणि मिरर, की 2 भिंगांमध्ये ठेवली असता, प्रतिमा उलटी दिसते, ते नाप कुठं असतं, म्हणजे अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ना ते याच्यामध्ये विचारलेले असतात. आले लक्षात. सर हे 3 महत्त्वाचे टॉपिक. बाकी ह्या ज्या तुम्ही बघाल, गुरुत्वाकर्षण झालं किंवा हे चुंबकत्व झालं, बघा एकच प्रश्न विचारला आहे, सो कशाला शिकताय ना चुंबकत्व. सिमिलरली गुरुत्वाकर्षण काही लोड नका घेऊ त्याचा आहे, बरोबर. फोकस कशावर गेला पाहिजे, वर्क, एनर्जी, वेव्ह, फोर्स, बल आणि बलाचे प्रकार, लाईट, विद्युतधारा, आणि मग त्याच्यानंतर थोडासा साऊंड रिलेटेड पण. ध्वनीचे मोस्टली जे ध्वनीवरची जी गणितं येतात ते हे तुम्हाला प्रॉब्लेम विचारले जातात, गणितं असतात ती, की 2 याच्यामधलं अंतर, ध्वनीला तिकडे जाऊन इकडे यायला एवढा वेळ लागला तर मग दोघांमधलं अंतर किती वगैरे, अशा टाईपचे प्रश्न आहेत. आलं लक्षात. सो फिजिक्स या पद्धतीने चालतो. आणि पुढचा टॉपिक जेव्हा आपण बघतो केमिस्ट्री, तर केमिस्ट्रीचं पण सिमिलरली जर आपण पाहू तर अगेन 4-5 एरियाज ठरलेले एरियाज. सगळ्यात पहिला येतो तुमचा ॲटम्स अँड मॉलिक्युल्स, अणू आणि रेणू. त्याच्यामध्ये ते बॉन्ड असतात ना, बरोबर ना, कोव्हॅलंट बॉन्ड, आयनायझेशन, याने याला दिल्यावर याची संयुजा किती असते, बरोबर, किती केल्या असतं ते किती आयन जातील वगैरे, अशा टाईपचं जे काही प्रश्न असतात ते यामध्ये येतात. पुढे केमिकल रिॲक्शन्स, केमिकल रिॲक्शन्सवर येतात. ती मग काय उष्माघाती, काय म्हणतो आपण, की ती
हीट सोडणारी आहे का हीट ॲब्झॉर्ब करणारी आहे वगैरे अशा टाईपचे सगळे यामध्ये कव्हर होतात. आणि बेसिक तुमचं ॲसिड आणि बेसेसवर पण एक क्वेश्चन येतं. आलं लक्षात. सो बेसिक क्रायटेरिया काय येतो याच्यामध्ये, त्याचे रिॲक्शन्स असतात आणि जे तुमचे ॲटमशी रिलेटेड आहे, मागे त्यांनी रुदरफोर्डवर क्वेश्चन म्हणजे सगळंच येतं यामध्ये, रुदरफोर्ड वगैरे ते, किंवा याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो अणूमध्ये तुमचं ते आपली पिरियडिक टेबल हा पण याच्यामध्येच येतो, पिरियडिक टेबल. तर मग अशा पद्धतीने हे सगळे टॉपिक्स यात येतात. बाकी हे जे छोटे टॉपिक्स आहेत, रेडिओ ॲक्टिव्हिटी, किरणोत्सारिता किंवा पाहिजे हा किरणोत्सारिता आहे, मूलद्रव्ये आणि संयोगे, यावर कंपॅरेटिव्हली थोडे कमी क्वेश्चन्स आहेत. आलं लक्षात. या पद्धतीने हे केमिस्ट्रीमध्ये जातो. आता लास्ट टू लास्ट इयर तुम्ही पाहिलं साधारण 1-2 वर्षापूर्वी, तर त्यांनी याच्याशी रासायनिक अभिक्रिया आणि ते मॉलिक्युलर वेट वगैरे याच्यावर बरेच प्रश्न विचारले होते, बरोबर. ते आउट ऑफ द ब्ल्यू आले होते, खूप सारे प्रश्न होते. सो याच्यात पण तुम्हाला काहीतरी गणितं फेस करावे लागतील, याची पण थोडीशी पूर्वतयारी केलेली असू द्यायची ती. ऑलराईट, चलो मग पुढे बघूयात. पुढचा आहे तो राज्यघटना, पॉलिटी, सगळ्यांचा आवडता विषय, सगळ्यांना याचं पुस्तक माहिती आहे. आणि गाईज हा सगळ्यात चांगला आहे की हा जो विषय आहे म्हणजे मी म्हणतो राज्यघटना, याच्यातले प्रश्न हे चुकता कामा नये, कारण याचे ठरलेले प्रश्न असतात. याच्या बाहेर जनरली म्हणजे जे लक्ष्मीकांत आपण बघतो, लक्ष्मीकांतच्या बाहेर आयोग जात नाही, ठरलेलं आहे त्याच्यावरच येतात. आणि तुम्ही वेटेज पण बघा ना, तुम्हाला जर दिसत असेल हे जे पहिले 5-6 टॉपिक आहेत, जसं की संविधानाची निर्मिती कशी झाली, फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाची वैशिष्ट्ये, प्रिॲम्बल, शेड्यूल पार्ट, सिटिझनशिप, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, अमेंडमेंट आणि बेसिक स्ट्रक्चर, आंतरराज्य आणि सेंट्रल स्टेट रिलेशन्स, याच्यावर बघा मोर ऑर लेस सेम प्रश्न विचारले गेले. म्हणजे असं खूप व्हेरिएशन नाही आहे जे आपण अगोदरच्या याच्यामध्ये पाहिलं होतं. जसं आपण इतिहासामध्ये पाहिलं बघा, समाजसुधारकांवर खूप प्रश्न विचारलेत, बाकीच्यांना कमी ठेवलं आहे. इथे बघा मोर ऑर लेस सेम आहे. जसं तुम्ही हे बघा अलीकडे राष्ट्रपती वगैरे 11, हे आणीबाणीवर 2017 नंतर प्रश्नच नाही विचारले, नाही तर आणीबाणीवर पण दरवर्षी एखादा प्रश्न असायचा, 2017 नंतर नाही विचारला गेले. सो हे एक आहे. सेम प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरवर प्रश्न विचारणं ते पण बंद झालं आहे. संसदेवर खूप प्रश्न येतात, 28 दरवर्षी 2 ते 3 प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो. यात पण प्रश्न संसदीय समित्यांवर येतात. आणि दुसरं म्हणजे लोकसभेच्या अध्यक्षांचे जे काही अधिकार आहेत त्यावर जास्त प्रश्न आहेत. बघा मी सब टॉपिक सांगतोय तुम्हाला, येते लक्षात. संसद चॅप्टर खूप मोठं आहे, पार्लमेंट साधारण 50-60 पानांचं चॅप्टर आहे, फॅक्ट्स पण खूप आहेत. मग तुम्ही त्यात फोकस करत असताना व्हीपवर फोकस करा, लोकसभेच्या अध्यक्षांवर फोकस करा, येते लक्षात. विधेयकं मांडली जातात, बिल असतात बघा, फायनान्स बिल आणि मनी बिल, वित्त विधेयक आणि धन विधेयक, तर मग त्याच्यावर प्रश्न विचारले गेलेत. म्हणजे कॅटेगरायझेशन असं करायचं आहे आपल्याला. क्लिअर. सिमिलरली पुढे जाल तुम्ही तर हे बघा या ठिकाणी पंचायत राजवर बरेचसे प्रश्न आहेत, संविधानिक संस्था आणि बिगर संविधानिक संस्था यांच्यावर पण बऱ्यापैकी क्वेश्चन आहेत. अगेन संविधानिक संस्था कुठल्या ठराविक आहेत, बिगर संविधानिक संस्था कुठल्या ठराविक आहेत, ते पण मी सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने जायचं आहे. आणि राहिला तुमचा शेवटचा टॉपिक येतो तयारीमधला, तो म्हणजे की अर्थव्यवस्था, बरोबर, इकॉनॉमी. इकॉनॉमीमधले पण जर तुम्ही काही टॉपिक्स बघाल, आजकालचा ट्रेंड तुम्ही बघाल तर थोडंसं कोर इकॉनॉमीपेक्षा थोड्या ह्युमन रिलेटेड इकॉनॉमिक्सकडे थोडे प्रश्न जास्त झुकत चाललेत. ह्युमन रिलेटेड म्हणजे कुठल्या, हे बघा, हे पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट, दारिद्र्य आणि मानवी विकास, बरोबर, यावर 38 क्वेश्चन आहेत. ॲग्रोनॉमी हा पण थोडासा ह्युमॅनिटीजकडे झुकणारा टॉपिक आहे, बरोबर. तसंच तुम्ही इकडे बघाल SDGs आणि MDGs, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अँड मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, फायनान्शियल इन्क्लुजन आणि सोशल सिक्युरिटी, बघा यावरचे हे जे क्वेश्चन्स आपण बघतो. आणि हे डेमोग्राफिक्स, तर यांच्यावरचे जे क्वेश्चन्स आपण बघतोय कोर इकॉनॉमीपासून आजकाल आयोगाचा थोडासा भर शिफ्ट होऊन याकडे जास्त गेलेला आहे. आणि हे जे कोर इकॉनॉमिक्स आपण म्हणतो, कोर इकॉनॉमिक म्हणजे कुठलं, मी आता हे हिरव्या पेनाने दाखवतो. GDP वगैरे हे कोर इकॉनॉमिक्स आहे, इन्फ्लेशन कोर इकॉनॉमिक्स आहे, RBI आणि RBIचे धोरण, वित्त धोरण, टॅक्सेशन हे कोर इकॉनॉमिक्स आहे. कोर इकॉनॉमिक्सवरचे प्रश्न कंपॅरेटिव्हली थोडे कमी होत चालले. हे ॲनालिसिस करा, वेड्यासारखं सगळी पुस्तकं वाचू नका, सिलेक्टिव्ह त्यातल्या पण ह्या गोष्टी, आणि यातले तुम्ही ठरवा की कोणत्या कोणत्या गोष्टींवर जास्त प्रश्न आहेत, कोणत्या कोणत्या याच्यावर कमी, आणि आपल्या याच्यावर की स्ट्रेंथ कोणत्या, विकनेसेस कोणत्या, त्याच्यावरून ठरवायचं कसं पुढे जायचं आणि थांबायचं. तर क्लिअर. आता जसं की बघा हे इकडे डेमोग्राफिक्सवरती प्रश्न आहेत, बरोबर. डेमोग्राफिक्स म्हणजे काय हे कळलं पाहिजे. लोकसंख्याशास्त्र म्हणजे काय असतं, डेमोग्राफिक्स म्हणजे
बरोबर. डेमोग्राफिक्समध्ये काय येतं, तुमचं लिंग गुणोत्तर येतं, जन्मदर येतो, मृत्यूदर येतो, तुमचा साक्षरतेचा दर येतो, बरोबर, तुमचं वर्कफोर्स पार्टिसिपेशन येतं, म्हणजे मायग्रेशनचे रेट येतात ते IMR इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, शिशु मृत्यूदर, माता मृत्यूदर, अभ्रक मृत्यूदर सगळे याच्यामध्ये येतात. त्याच्यामधले पण मग सगळे वाचायचे का नाही. अगेन जन्मदरावर प्रश्न आहे, मृत्यूदरावर प्रश्न आहे, लिंग गुणोत्तरावर प्रश्न आहे आणि लोकसंख्येच्या घनतेवर प्रश्न आहेत. ते पण मोस्टली महाराष्ट्र स्पेसिफिक जास्त आहेत. महाराष्ट्राचे जिल्हे देतात आणि त्यांनी सांगितलं असतं की 2011च्या जनगणनेनुसार डेमोग्राफिक्सचे प्रश्न 2011वर रिलेटेड आहेत, कारण त्याच्यानंतर सेन्सस झालाच नाही आहे. आता सेन्सस होणार आहे. आता बातम्या तुम्ही ऐकत असाल, म्हणजे देर आर स्ट्रॉंग चान्सेस की याच्यावर परत प्रश्न येतील. बघूयात आपण. बहुतेक आपली जेव्हा प्रिलिम्स असेल तोपर्यंत सेन्ससचे डेटा नाही येणार आपल्यापर्यंत, पण जुन्या सेन्ससवर ते प्रश्न विचारू शकतील, कारण हे तर आता करंट अफेअर आहे. येतंय लक्षात. सो सांगायचा मुद्दा, हे जे काही आपण टॉपिक्स पाहिले आता या ठिकाणी, सो सांगायचा मुद्दा एकच होता की अननेसेसरी सर्व गोष्टी वाचत बसू नका. ठराविक एरियाजमधल्या ठराविक याच्यावरच क्वेश्चन विचारले जात आहेत. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. मला सांगा काही माझं चुकत असेल तर. म्हणजे नाही सर हे काय तुम्ही वेगळंच घेऊन आले, आम्हाला ना ते जुन्या पद्धतीनेच करू द्या, वाचू द्या, सगळे जे आम्हाला सांगतायत आम्ही तसंच करतो, काय आम्हाला येडं बनवायचं बनवू द्या, पण हे असलं काही करायचं असं असेल तर मला तसंही सांगा. असं नाही आहे ना. कोणाला आवडतं ना. म्हणजे मला जर स्मार्ट पद्धतीने जर काही आपण शॉर्टकट नाही म्हणत आहे मी, बघा मी परत परत सांगतोय, मी याला शॉर्टकट, हे शॉर्टकट नाही आहेत, हा स्मार्ट वे ऑफ डुईंग द थिंग्ज आहे. 200 रन करायचे आहेत 20 ओव्हरमध्ये वेड्यासारख्या. काय प्रत्येक बॉलरला बॅट फिरवतो का विराट कोहली? आता बघतो ना कोणता चांगला बॉलर आहे, चांगला बॉलर असेल प्लेड करणार, थोडासा हलका बॉलर आला त्याला फोडून काढणार. मग हीच तर स्ट्रॅटेजी आहे ना, स्मार्ट वर्क आहे ना. हे शॉर्टकट आहे का हा? कसं काय बोलतोय आपण, म्हणजे आलंय लक्षात. सो मी आधी म्हटल्याप्रमाणे मी शॉर्टकट नाही सांगणार, मी तुम्हाला स्मार्ट वेज सांगणार कसं करायचं आहे, काय करायचं आहे. मग आता प्रोसीड कसं करायचं की सर आता सगळं ठीक आहे, चला झालं, तुम्ही आता आम्हाला स्मार्ट वेज वगैरे सांगितले, तर मग आता पुढे प्रोसीड कसं करायचं, तर मग काय कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे, काय जायचं आहे. बघा आता माझं म्हणणं आहे, आता इथून पुढे आता व्यवस्थित आहे का, की नेमकी आता छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्याला कसा फोकस करायचा आहे आणि पुढे कसं जायचं आहे. आता बरेच जण म्हणतील सर करंट, मी सांगतो करंट अफेअर्सचं पण सांगतो. आताही आपण आता स्टॅटिकशी तर आपण डील करूयात. माझं म्हणणं काय, आता तुम्ही काय करता, तो कन्व्हेन्शनल पॅटर्न बरं का, कधीतरी स्वप्न पाहिलेलं असतं अधिकारी बनायचं, कोणीतरी काहीतरी टॉपर असतो, काहीतरी सांगतो आपल्याला, किंवा काहीतरी एखाद्या अधिकाऱ्याला बघतो, घरच्यांनी सांगितलं असतं, मग आपण येतो पुण्याला XYZ ठिकाणी जातो आणि त्यांना सांगतो की मला आता प्रिलिम्स द्यायची आहे आणि काय करू सांगा. जनरल मार्केट फिलॉसॉफी काय, आया है बकरा काटो बिठाव, काय बस रे बाबा क्रॅश कोर्सला, बस रे बाबा टेस्ट सिरीजला, बस रे बाबा याला, बस रे बाबा त्याला. अरे पण मी म्हणतोय त्या कॅन्डिडेटला विचारा तरी ना तुमचं कॅलिबर काय आहे बाबा, कसं कळेल काय. मग तुम्ही म्हणाल की आता हे कॅलिबर कसं कळेल, का बरं कोणी विचारत नाही, मेहनत लागते त्याला. मग माझं म्हणणं काय आणि होतं काय, मग तुम्ही अशा कुठल्याही XYZ काहीतरी प्लॅन फॉलो करायला लागले, काय करतात, डे 1ला तुमच्या हातामध्ये पुस्तकाची यादी दिली जाते की हे घे, हे वाच, इथून तिथेपर्यंत सगळं आपल्याला वाचलं गेलं पाहिजे. आपण काय करतो, सगळं वाचतो. वेळात मराठी वीर दौडले साथ, हिंमत कमी आहे का, नाही. मेहनत करायची आपल्यामध्ये शक्ती हे नाही, हे नाही का, नाही. हिंमत आपल्याकडे मेहनत करण्याची पण ताकद आहे. 10 काय 12 तास बसू सर, काहीच प्रॉब्लेम नाही. मी जर तुम्हाला म्हटलं की राजा हे पुस्तक वाच, तुला कलेक्टर बनवतो, तुम्ही पाठ करून आणा 8 दिवसात. पण मग असं होऊन पास होतं का, असं नाही ना. युनिव्हर्सिटी एक्झाम आणि याच्यात काहीतरी फरक आहे ना. सो माझं म्हणणं काय आहे, जेव्हा तुम्ही डे 1ला तयारीला सुरुवात करतात, तुम्हाला कळलं पाहिजे की बाबांनो तुम्ही स्पर्धेमध्ये कुठे उभे आहेत. म्हणजे जर सपोज तुम्हाला 100 मीटरची शर्यत पळायची आहे, जर तुम्ही 20 मीटरपासून सुरू कराल तर जिंकायचे चान्सेस आहेत ना काहीतरी. म्हणजे तुम्ही एनर्जी फक्त 80 मीटरलाच लावणार ना. जर तुम्ही ऑलरेडी 50 मीटरवर आहात तर तुम्ही उरलेले 50 मीटरच एनर्जी लावणार. एखाद्याला कळेल, एखादा 5 मीटरवर असेल, तोला कळतं आता अरे बाबा मी 5 मीटरच पुढे, मला 95 मीटर आणखी ताकद लावायची, तो पळेल पण तेवढी ताकद लावून. सांगायचा मुद्दा कसा आहे की तुम्हाला डे 1ला कळलं पाहिजे की तुमची नेमकी बेसिक तयारी किती. काही अभ्यास नसताना बाबा काहीतरी शाळेवेळेत शिकलं असेल, ऐकलं असेल, काहीतरी पाहिलं असेल, काहीतरी बेसिक असतं ना. 0 ते कोणच नसतं, 5-10 काहीतरी असतो ना. सो माझं म्हणणं काय असतं, जेव्हा तुम्ही राज्यसेवेच्या प्रिलिम्सच्या तयारीला सुरुवात करणार, माझं म्हणणं असतो एक फुल लेंथ पेपर द्यायचा, FLT म्हणतो मी त्याला, फुल लेंथ टेस्ट, दोघांची, GSची पण द्या
CSATची पण द्या. तुम्हाला कळेल तरी ना. आता तुम्ही म्हणाल की CSAT चांगलं आहे खराब आहे. सर माझं CSAT एकदमच खराब आहे. एकदमच खराब म्हणजे किती? 2 + 2 = 4. हे पण येत नाही का? नाही सर हे मला येतं. मग तुझं खराब कसं काय? खराबची पण काही लेवल असते ना, कळेल कशी लेवल. सो माझं म्हणणं काय, टेस्ट द्या. टेस्टमध्ये जे काही मार्क्स वगैरे येतील त्याच्यावरून आपल्याला कळेल की बाबा आपण आता नेमकी स्पर्धेत कुठे आहेत आणि किती पळावं लागणार आहे. डोळे उघडतात, झापडं लावून नाही अभ्यास करायचा. बस आहे 10 माझ्या मित्रांनी टेस्ट सिरीज लावली, मी पण टेस्ट सिरीज लावतो, चलो 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 आगे बढो. अरे बाबा बघा, विचारा त्या टेस्ट सिरीजमध्ये मग कसं काम करायचं आहे, काय करायचं आहे काय. सो माझं म्हणणं आहे की सुरुवातीला एक फुल लेंथ टेस्ट द्या. आता तुम्ही म्हणाल सर आमचा अभ्यास नाही झालेला आहे, कसं काय देऊ? हरकत नाही. उद्देशच तो FLTचा. बिना अभ्यासाचा असताना किती मार्क येत आहेत म्हणजे उसके नीचे हम गिर ही नाही सकते. काहीच अभ्यास नाही आहे, तुम्हाला 200 पैकी GSला 50 मार्क आले. 200 पैकी 50 म्हणजे तुम्हाला माहिती आहे काही अभ्यास नसताना 50 येत आहेत. तुम्हाला एक्स्ट्रा किती काढायचे आहेत? आता तुम्हाला एक्स्ट्रा फक्त 70 मार्क काढायचे आहेत, म्हणजे तो 120 होईल. म्हणजे जी तयारी तुम्ही डे 1 पासून 120 मार्काची करतायत ना, ती तुम्हाला फक्त 70 मार्कासाठी करायची आहेत. कारण 50 मार्क ऑलरेडी तुमच्यामध्ये आहेत. तो ग्लास ऑलरेडी 50 मार्काने भरलेला आहे. कशाला परत रिकामा करतो? म्हणजे भरलेला ग्लास परत फेकायचा आणि परत पाणी भरत असं चालतं करावं. म्हणजे कसं काय, ही स्ट्रॅटेजी अशी नसली पाहिजे. सो माझं म्हणणं काय असेल की डे 1ला तुम्ही सगळ्यात अगोदर पहिले एक FLT दिली गेली पाहिजे. सुरुवात करत असताना मी पण कंडक्ट करणार आहे, मी सांगतो तुम्हाला ते पण की कशा पद्धतीने असते. प्रॉपर आयोगाच्या धर्तीवरच असली पाहिजे. सेम पॅटर्न मी UPSCलाही राबवतो. डे 1ला डिसेंबरमध्ये एक FLT असते, ती द्या, मगच तयारीला सुरुवात करा. ब्लाइंडली तयारीला सुरुवात करू नका. माझा फंडा क्लिअर आहे. मला मेंटरशिप करायला सोपं जातं ना. सोपं इन द सेन्स की जी अपेक्षा आहे तेच केलं, नाही तर बोलबच्चन टाकायला काय मी दिवसभर बडबड करत बसेल. दॅट इज माय प्रोफेशन. सो कसं आहे, तुम्हाला फायदा पण झाला पाहिजे ना की काय सांगतोय मी. तुम्हाला म्हणते लक्ष्मीकांतचे फंडामेंटल राईट वाचून आहे, तुम्ही म्हणताय सर मी 10 वेळा वाचलंय. मग ते मला आधीच कळलं असतं तर एवढा प्रॉब्लेम आला असता का? सो मी म्हणतो पहिले FLT द्यायचं, बरोबर. म्हणजे अभ्यासाची सुरुवात कशी आहे, पहिले FLT द्यायचं. दुसरं काय करायचं? दुसरं मी म्हणतो डेली काहीतरी टार्गेट ठेवा. वेड्यासारखं वाचू नका. काहीतरी टार्गेट ठेवा. काहीतरी टार्गेट म्हणजे काय? आपलं टार्गेट काय असतं सांगू का? आज ना मी 50 पेजेस वाचणार, बरोबर ना? असं असतं ना टार्गेट. कुठून आला 50 आकडा? 47 का नाही? 53 का नाही? 51 का नाही? 50. मला छान वाटला 50. 50 छान वाटतं ना. क्रिकेटमध्ये 50 खेळतो म्हणून. हू नोस, कदाचित फुटबॉल खेळले असे तुम्ही, मग 2 आणि 4च ठेवले असेल का? 2-4च गोल होतात ना फुटबॉलमध्ये. नशीब भारत क्रिकेट खेळतो म्हणून 50-100चे तरी टार्गेट ठेवतो आपण. असं चालतं का? बरं, 50चं टार्गेट ठेवलं. मग बरेच जण येतात सर लक्ष्मीकांतमध्ये 50 पानं वाचून होतात, पण जेव्हा आम्ही देसले वगैरे वाचायला घेतो इकॉनॉमीसाठी, सर आमचे 10च्या वर पानं सरकत नाहीत. आणि मग मला खूप टेन्शन आलेलं आहे की सर 10च्या वर पानच सरकत नाही, माझा सिलेबस कसा होईल. अरे दादा 10 पण खूप झाले मग त्या केसमध्ये. कारण काय, इकॉनॉमी विषय तसा आहे. तू चॅप्टर कोणतं वाचतंय त्याच्यावर पण डिपेंड करतं ना. जेवढं आपण दारिद्र्य फास्ट वाचतो तेवढं तुम्ही काय रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट एवढं फास्ट वाटू शकाल का? मग तिथे 10 पेजेस पण भरपूर असतात. मग हे कसं कळतं? त्याच्यासाठी डेली टार्गेट दिले जातात. मी तुम्हाला आजच डेली टार्गेट देतोय. कसे करायचे, काय करायचे, तर मी आता ही जी PDF दाखवेल तुम्हाला कसे असतात ते. मग डेली टार्गेट द्यायचे म्हणजे कसं आहे बघा, तर तुम्हाला मी ते पण दाखवतो. सो कशा पद्धतीने चालतात या गोष्टी, या पद्धतीने. चलो आता सपोज जर का आपण याला इकडे सुरुवात केली की आता प्रीचं आहे, मी म्हणतोय की 1 जूनला आपण काय करू, सुरुवात करू फुल लेंथ टेस्ट. मी आधीच सांगितलं कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, फुल लेंथ कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट 1 जूनला आपण स्टार्ट करूयात, बरोबर. आता मी इथे काय केलेलं आहे, सिलेबसला डेनुसार डिवाइड केलेलं आहे. आता सुरुवात आपण भूगोलापासून करू, कारण मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आपण ती PPT पाहिली ना, त्याच्यात काय म्हटलं की भूगोला हा असा विषय आहे की ज्याच्या, भूगोल आणि पॉलिटी हे 2 विषय असे आहेत ना की ते दोघांचे मिळून तुमचे साधारण 40 ते 45 प्रश्न येतात. आणि गाईस त्याच्यामधली जर 90% ॲक्युरसी राहिली, बघा 40 मधले जर तुमचे 90% बरोबर आले ना, तुमचे 36 प्रश्न बरोबर येतात. 16-36 मी म्हणतोय 30-32 जरी बरोबर आले ना तरी तुमचा स्कोर 60-70ला फक्त भूगोल आणि पॉलिटीज घेऊन जातोय. आणि त्याचे ठरलेले सोर्सेस आहेत, म्हणून आधी मी म्हणतो भूगोल घ्यायचा. भूगोलामध्ये मी तुम्हाला दिलं ना टार्गेट, डेली बेसिसवर काय करायचं आहे, तुम्ही नका करू. मग तुम्ही म्हणा सर हे टार्गेट तुम्ही कसं केलं, 2 गोष्टींवरून. पहिलं म्हणजे की प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे ॲनालिसिस करून, आणि दुसरं म्हणजे मेंटरशिप करून 10-12 वर्षाचा अनुभव त्याच्यासाठीच ना हे पांढरे, त्यामुळेच झाले ना.
प्रदूषण आहे तो भाग वेगळा, थोडंसं वय पण वाढलं आहे, स्वतः अटेम्प्ट दिलेले आहेत, त्याच्यामधून कळतं की काय की एका दिवशी किती टार्गेट होणं शक्य आहे. आणि माझं म्हणणं आहे तुम्ही फ्रेशर असू देत किंवा व्हेटरन असू देत हे टार्गेट झालं पाहिजे. मी काठी घेऊन उभा राहतो. बरोबर. रात्री तुम्ही 12ला झोपा, 2ला झोपा, 4ला झोपा, अजिबात झोपू नका, हे टार्गेट पूर्ण झालं पाहिजे. मग डे 1चं टार्गेट काय आपलं? पृथ्वीची उत्पत्ती, सूर्यमाला, रेखांश, अक्षांश, प्रमाण वेळ, पृथ्वीचे अंतरंग आणि पृथ्वीचे परिभ्रमण. तुम्ही म्हणाल बापरे सर हे तर PPTमध्ये दाखवलंच नव्हतं. PPTमध्ये फक्त वेटेज होतं, इथे आपण प्रायोरिटी दाखवतोय. PPT एवढं दाखवलं तर PPT 200 पेजेसची स्लाईडची झाली असते. ते शाळा कॉलेजमध्ये PPT दाखवूनच सर शिकवतात ना, मग किती आपण शिकतो मन लावून ते न बोललेलंच बरं 4 चौघात. सो आलं का लक्षात? सो हेच करायचं. मग याच्यासाठी पण काय होईल, आता तुम्ही हे करतायत, डेली टार्गेट दिले जातील. तिसरं डेली टार्गेट कशातून वाचायचे हे पण मी सांगेन, सोर्स पण मी सांगणार. अननेसेसरी काही वेड्यासारखे सोर्सेस वाचू नका. तुमच्याकडे काही सोर्सेस असतील मला सांगा, बोला ना राव फॅकल्टीशी फ्रीली, काय प्रॉब्लेम आहे? सर मी हे किती लागतो बरं तो मेसेज टाईप करायला? सकाळी उठला की एक मेसेज टाकून द्यायचा की सर मी याच्यातून हे चॅप्टर वाचू का, आजचे टार्गेट संपलं. मी हो म्हणेल किंवा नाही म्हणेल. आणि मी नाही का म्हणू, म्हणजे माझं ते काही स्वतःचं पब्लिकेशन पण नाही आहे, मी कशाला नाही म्हणून. म्हणजे खरंच चांगलं असेल तर चांगलं आहे ना, वाचा की. जे नाही आहे त्याला नाहीच म्हणायचं ना. सो मला एफर्ट्स कमी करायचे आहेत तुमचे, टार्गेटेड एफर्ट्स असले पाहिजे आणि किमान एफर्ट्स असले पाहिजेत. सो सोर्स मी तुम्हाला डिफाईन करेल. बरोबर. मग तुम्ही काय करायचं, आता दिवसभरातून हे टार्गेट पूर्ण कंप्लीट करायचं. संध्याकाळी त्याची आपण डेली टेस्ट द्यायची आहे. डेली टेस्ट ऑनलाईन देऊ, काही प्रॉब्लेम नाही. इकडे येऊन, कारण वेळ जातो, पावसा पाण्याचे दिवस आहेत, युअर टाईम इज इम्पॉर्टंट. मला काही नाही, माझ्याकडे क्लासरूम अवेलेबल आहेत, तुम्ही दिवसभर माझ्यासोबत बसलात, मला काही प्रॉब्लेम नाही. पण माझं म्हणणं आहे की वेळ वाया जाईल. बरोबर. सो ही डेली टेस्ट असेल, ही मी ॲपवर किंवा तुम्हाला मी ती प्रोव्हाइड करून देईल. तर तुम्ही ही डेली टेस्ट द्यायची. किती प्रश्न असतील डेली टेस्टमध्ये? 35 क्वेश्चन्स असतील आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण असेल. बरोबर. आता ह्या एवढ्याशा टॉपिकवरती विचार करा, एवढ्याशा टॉपिकवरती तुम्ही 35 प्रश्न सोडवतायत. म्हणजे प्रत्येक टॉपिकवरचे साधारण इथे 5-6 टॉपिक आहेत, साधारण 5 ते 6 ते 7 क्वेश्चन तुम्ही प्रत्येक याच्यावर सोडवतायत. मला सांगा त्याच्या बाहेरचा प्रश्नच येऊ शकत नाही. हे PYQ नसणार आहेत बरं का 35 प्रश्न, मी ते पण सांगतोय. क्वालिटी कशी असेल, काय कशी असेल ते तुम्हाला ओपन टेस्टला कळेलच या 1 तारखेच्या, मी ते नाही सांगत बसत. सो सांगायचा मुद्दा कसा की तुम्हाला त्या अँगलवर, म्हणजे पृथ्वीच्या उत्पत्तीवरच जर तुम्ही 7 ते 8 नवीन प्रश्न सोडवतायत, PYQ वेगळे, त्याचा पण कसा अभ्यास करायचा मी सांगतो. हे केल्यानंतर मला नाही वाटत की आता पृथ्वीच्या उत्पत्तीवर तर कुठला टॉपिक राहून जातो की ज्यावर प्रश्न विचारला जाणार नाही. आणि जरी आयोगाने विचारला ना त्याच्या बाहेरचा, तो कोणालाच येणार नाही. आज लिहून देतो मी तुम्हाला. तो किलर ॲटिट्यूड असला पाहिजे की मी वाचणार आहे एवढे. तुम्ही एका टॉपिकवरचे तर 10-10, 15-15 MCQ सोडवतायत, 8 ते 10 इथं. बरोबर. PYQ 4-5 वेगळे आणि हे सेक्शनल टेस्ट आपली जी दर रविवारी राहत जाईल त्याचे आणखी 7-8 वेगळे. पण 10-15 प्रश्न ते तुम्ही याचेच सोडवतायत. मला नाही वाटत मग कुठला टॉपिक राहून जातो असं. आणि जो राहिला ना तो कोणालाच येत नाही. ट्रस्ट मी, लिहून देतो मी आज तुम्हाला. बरोबर. मग काय करायचं, डेली बेसिसवर इथं टेस्ट द्यायची. टेस्ट दिल्यानंतर, एक्सप्लेनेशन झाल्यानंतर तुम्हाला कळेल की अरे बाबा आज वाचलेल्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. बरोबर. मग ते वाचल्यानंतर तुम्ही काय कराल की तुम्ही मग त्या टॉपिकवरती काम करायला, त्याच दिवशी काम करायचं. म्हणजे हे दिवसभराचं शेड्यूल आहे. वेळ वगैरे वगैरे हे मी थोडीशी लिबर्टी ठेवतोय तुम्हाला, कोणत्या वेळी काय करायचं कसं. कारण व्यक्ती परत्वे ते चेंज होतं, मेंटरशिप ती असते. पर्सनली भेटा, शेड्यूल पण आखून देऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. दॅट इज माय जॉब, ते मी करेन. पण माझं आपण कसं जाणार आहे आता सध्या ते तरी सांगतो मी. हां, डेली टेस्ट ते झाल्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन ते झाल्यानंतर माझं म्हणणं आहे की तुम्हाला आता टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला कळतं की बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की अरे मला खूप चांगलं येतं आहे बरं का, पण ह्या डेली टेस्टमध्ये कमी मार्क आले, याचा अर्थ कहीं पे तो कुछ तो गडबड आहे. मग काय करायचं मी म्हणतो, मग डेली बेसिसवर डेली टॉपिकची रिव्हिजन करायची. डेली बेसिसवरच रिव्हिजन झाली पाहिजे. तुम्ही आता काय करतायत सांगू का, तुम्ही संडे टू संडे टेस्ट देतात ना, एक संडेला टेस्ट आहे आणि दुसऱ्या संडेला परत टेस्ट आहे. बरोबर. या संडेला पॉलिटीची टेस्ट दिली आणि या टेस्टला सपोज हिस्ट्रीची टेस्ट दिली. बरोबर. मला सांगा हा पूर्ण आठवडा तुम्ही हिस्ट्री वाचला, मस्त अभ्यास झाला, सगळं केलं. तुम्ही इथं हिस्ट्रीची टेस्ट दिली. हिस्ट्रीची टेस्ट दिल्यानंतर 200 पैकी तुम्हाला मार्क आले 50. झालं, पायाखालची जमीनच सरकली.
सर मी खूप अभ्यास केलेला, हिस्ट्री माझा खूप जिव्हाळ्याचा विषय होता, शाळेमध्ये पण सर्व सर बीर आम्हाला सगळे छान म्हणायचे, पण मला माहीत नाही तुम्ही काय बोगस प्रश्न काढले, काय आयोगाने काय राग आहे माझ्यावर, मला 200पैकी 50 प्रश्न आले. मग मी काय सांगेल, ठीक आहे दादा तू काय कर, हे तुझं चुकलं, तू मंडे आणि ट्यूजडेला परत हिस्ट्री एकदा रिवाईज करून घे. बरोबर. आता मला सांगा, तुम्ही जर मंडे आणि ट्यूजडेला सोमवार मंगळवारी परत हिस्ट्री वाचायला लागले, पुढची टेस्ट आली ना तुमची लगेच, इकडं पॉलिटीची किंवा आपण इकॉनॉमीची म्हणतोय, इकॉनॉमीला किती वेळ मिळत आहेत मग, बुधवार गुरुवार शुक्रवार 4 दिवसात इकॉनॉमी होतं का. पण हे असं का झालं, कारण जर तुम्हाला तुमच्या चुका त्या दिवशी कळतच नाही आहेत, अख्खा आठवडा गेल्यावर चुका कळत आहेत, असं थोडी चालणार आहे. तुम्हाला त्या दिवशी त्या क्षणी त्या ठिकाणी लगेच तुमची चूक कळली, त्याच दिवशी काम करायचं आणि मग चॅप्टर क्लोज ठेवायचं. खरकटं नाही साचू द्यायचं, घरभर भांडे साचवून ठेवायचे आणि रविवारी एकदम धुवायला काढायचे आणि मग म्हणायचं भांडे साफ नाही झाले, मग आई काय म्हणते धु मग परत, झालं का मग, असं नाही करायचं. म्हणून माझं म्हणणं आहे काय करायचं, इथं डेलीचं हे झालं ना, रात्री लगेच त्याची परत रिव्हिजन करायची, कुठे चुकलं काय चुकलं कसं करायचं ते करायचं. आणि रिव्हिजन झाल्यानंतर मी कुठे लिहू बरं, हे इकडं लिहितो, रिव्हिजन झाल्यानंतर माझं म्हणणं आहे मग त्याचे PYQ सोडवायचे. PYQचे बुक्स आहेत अवेलेबल, नाही तर डायरेक्ट तुम्ही प्रिंट जरी काढल्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या होऊन जाईल त्यात ते. PYQ सोडवायचे आणि मग आपला दिवस त्या दिवशी क्लोज करायचा. म्हणजे तुम्ही डेली टेस्टमधले 35 प्रश्न PYQज हे जे टॉपिक्स मी तुम्हाला दिलेत या एका दिवसाच्या याच्यावरचे तुम्ही PYQज कॅल्क्युलेट केले, ते 35 ते 40 PYQज असतात. म्हणजे तुम्ही हे PYQज पण साधारण 35 ते 40 सोडवतायत. डेली बेसिसवर तुमचे टोटल MCQ किती होतात, 70 ते 80. म्हणजे एक टेस्ट होऊन जाते ऑलमोस्ट. मला सांगा 1 जूनपासून आपण रोज 70 ते 80 MCQ सोडवतोय, 120 दिवसात किती होतात, गुणाकार करा, बेसिक सीसॅट येतं सगळ्यांना, किती होतात, 100 दिवस पकडू. चलो 100 दिवसात जर तुम्ही मला सांगा किती टेस्ट सोडवतायत, 100 पण जाऊ द्या, चलो 90च घेऊ, 90 दिवसात डेलीचे 80 MCQ सोडवतायत, 8 9 72 आणि संडेच्या टेस्ट आहेत. इथून जर तुम्ही सगळे संडे कॅल्क्युलेट केले तर साधारण आपल्याला 15 ते 16 संडे मिळतात, 4 महिन्याचे 4 पकडू, 1600. किती झाले हो हे टोटल MCQ, 6 आणि 2 8 आणि 7 आणि 1 8, 8800. म्हणजे ऑलमोस्ट 9000 MCQ तुम्ही येत्या 4 महिन्यात सोडवताय. आज मी तुम्हाला सांगतो पोरांचे 5-5 अटेम्प्ट निघून जातात, पण 9-10 हजार MCQ सॉल्व्ह होत नाही. हे आपण फक्त पुढच्या 4 महिन्यात करतो आणि ट्रस्ट मी ते जड वाटत पण नाही, कधी नाही वाटत आहे, कारण हे डेली बेसिसवर आहे ना. तुम्हाला मी सोर्स देतोय, सगळं देतोय, तुमचं टार्गेट आहे फक्त ते वाचायचं. आणि तुम्ही मला हे टार्गेट बघून सांगा काय वाटतं, हे नाही होणार का एका दिवसात कव्हर. पृथ्वीची निर्मिती, सोलर सिस्टीम, अक्षवृत्त, रेखावृत्त, प्रमाणवृत्त, इंटेरियर ऑफ द अर्थ आणि पृथ्वीचं परिभ्रमण, ऋतू कसे तयार होतं, हे नाही होणार एका दिवसात. काय वाटतं बरं. आणि हे करून आणखी 80 MCQ झालं ना, मग काय लागतं यार पास व्हायला. मी म्हणतो एवढं करा, विषय मिटवा. तुम्ही म्हणाल सर हे आमचं दुपारी 3 वाजताच होऊन जाईल, मग आम्हाला परत टार्गेट द्या. मी म्हणतो 3 वाजता झालं ना, मस्त फिरायला चालले जा कुठंतरी, स्वतःला ताजं तवाना ठेवा. झाले ना, टार्गेट दिलंय ना, बस झालं ना. तो 1857चा ॲटिट्यूड की त्याच लायब्ररीत बसायचं, तोच पोहे खायचे आणि तेच नाश्ता करायचं. आम्ही पण त्या फेजमधून गेलो आहेत. पण मी म्हणतो स्मार्टनेस, त्याला चांगल्या भाषेत कॉर्पोरेटायझेशन ऑफ स्टडी म्हणतात. कॉर्पोरेट स्टडी करा ना. तुम्ही ॲस्परंट आहेत, आंतरप्रेनर आहेत आपण. कसा असतो कॉर्पोरेटचा अप्रोच, आठवड्याचे बाबा तुला 10-20 तास काम करायचं आहे, हे काम करायचं आहे, तू ते काम कर, 10-20 तास भरव, बाकी तुला गोवा फिरायला जायचं, गोव्याला तुला मी कॉल पण करणार नाही. असंच करतात ना IT कंपनीत. आपण का बरं मध्ये घिसापिटा 1857चा ॲटिट्यूड लावतोय. तेच करा ना. डेलीचं टार्गेट दिलंय, MCQ सोडवा, सगळं करा. 4 वाजता दिवस संपला, गिल्ट नाही राहत मनात कधीच. आता बऱ्याच वेळा होतं सिनेमा खूप चांगला लागलाय, बघायला जायचंय, सगळे मित्र गेले, पण आपण मन मारून बसतो, ना अभ्यासात लक्ष लागत आणि ना काही होत. ते घरी सणवार आहे काहीतरी, आई बोलवते, ये बाळा एका दिवसासाठी येऊन जा. तुमच्याकडे टार्गेटच नाही आहे, काय ते गिल्ट राहते मनामध्ये. काहीतरी आवाजवी 100 पेजेसचं टार्गेट ठेवलं आहे डोक्यामध्ये, 100 पेजेस होत पण काही पण 100 का बरं, कारण सेंचुरी आकडा आवडतो म्हणून 100. असा अप्रोच नाही आहे कामाचा. बी स्मार्ट. अरे कम्प्युटर स्मार्ट होत चालले भाई AI वापरून, आपण कधी होणार आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली ना हे तुम्हाला कोणीच सांगत नाही. अगदी मी तुम्हाला फ्रँकली सांगतो, पोट तिडकीने सांगतो, कोणालाही विचारा तुम्ही, एवढं डिटेलमध्ये कोणीच नाही सांगत.
कारण सोपं आहे ना मला, मी कशाला डेली MCQ देऊ ना, वीकेंडच्या टेस्ट सिरीजमधून जर मला क्राऊड मिळतोय, मी कशाला देऊ तुम्हाला डेलीचं टार्गेट? दाखवून द्या मला कोण देतं डेलीचं टार्गेट, हे मी तुम्हाला शेअर करतो सगळं. बघा सगळं एक एक टॉपिक आपण पाहूया त्यातले. आता हे जसं आपण बघा, आता फिजिकल जॉग्राफी आपण जेव्हा बघतो 4 जूनला काय, अगेन प्राकृतिक भूगोल, भूखंड वहन, भूपट्ट विवर्तनके, भूरूपिकीय प्रक्रिया, त्याच्यामध्ये ज्वालामुखी, भूकंप, सुनामी, झालं ना कवर. थोडं खाली आलो प्राकृतिक भूगोलामध्ये परत खडक व खडक चक्र, खडक व खडक चक्रासोबतच भारतातील खडक प्रणाली, यावर पण प्रश्न आहे. मी बघा त्या टॉपिकमध्ये नव्हतं लिहिलं, इथं डिकोड केलेलं आहे, डिटेलमध्येच केलं आहे. खडक प्रणाली म्हणजे ऐकलं असेल ना, धारवाड सिस्टीमवर प्रश्न आहे, कडप्पा खडक प्रणालीवर प्रश्न आहे, गोंडवाना खडक प्रणालीवर प्रश्न आहे. कधी करणार आहे अभ्यास याचा? रँडमनेस थोडी आहे याच्यामध्ये, आयोगाच्या पेपरमध्ये काहीतरी एक समान धागा आहे ना. तसं करा अभ्यास. भूगोलाच्या विविध शाखा आणि त्यांचे जनक, बरोबर ना. मानवी भूगोलाचा जनक कोणाला म्हणतात आठवतं का? की कोणत्या भूगोलशास्त्रज्ञाने कोणतं पुस्तक लिहिलं, बरोबर ना. PYQ आहे ना, हवेत बोलतोय का मी? मला सांगा. PYQ आहेत ना, त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे ना. कुठून करणार मग? काहीतरी काय ते 200 जॉग्राफर पाठ करत बसायचे का? करा की ॲड याच्यामध्ये, मी देतो ना सोर्स तुम्हाला. वलीकरण, प्रस्तरभंग, अपक्षय, क्षरण आणि त्यांच्यामुळे निर्माण होणारी भूरूपे, झालं एका दिवशी. म्हणजे काय झालं आता हे, तुम्ही हे मंडेपासून स्टार्ट केलं, 3, 4, 5, 6. बघा इथे तुम्हाला दिसतोय सॅटरडे मी ऑफ दिला आहे, सॅटरडेला ब्रेक आहे. का बरं? हे जे आठवड्याभराचं वाचलंय ना, शनिवारी रिवाईज करा, शनिवारी रिवाईज करा. मार्केटमधनं कुठली पण एक टेस्ट सोडवा या दिवशी. मी असं म्हणतच नाही आहे माझीच एक टेस्ट द्या, घ्या की झेरॉक्स सेंटरवर तुम्हाला 100 प्रश्न मिळतील, घ्या सॉल्व करा. संडेची टेस्ट द्या, सेक्शनल टेस्ट. आणि आपली जी टेस्ट होते ती क्लासरूममध्ये नाही टेस्ट होत, आपली टेस्ट ही आयोगाच्या सेंटरवर होते, बरोबर. विमलाबाई गरवारे किंवा न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, जे UPSC करतात ॲस्परंट त्यांना विचारा. प्रयासची एकही टेस्ट क्लासरूममध्ये होत नाही, कारण AC मध्ये नसतात तुम्हाला बसवत, ते कुठेतरी वाघोली पाठवतात, पार गावाकडे पाठवून देतात कुठेतरी 20-20, 30-30 किलोमीटर. आणि तयारी असते आपली, आपण तयारी करतो काय, AC क्लासरूममध्ये बसून टेस्ट द्यायची. आज त्याने पास होणार आहेत का? विराट कोहलीला सुद्धा रणजी खेळायला लावलंय, परफॉर्मन्स चांगला नव्हता तर, बरोबर ना. जोपर्यंत तुम्ही ॲक्च्युअल एक्झाम लाईक एन्व्हायरमेंटमध्ये जात नाहीत, पास कसे होणार? ही पहिली टेस्ट पण आपली त्यामुळे तिथंच आहे. मी नाही माझ्या क्लासरूममध्ये टेस्ट घेत, आहे आपली कॅपॅसिटी 250-300चा क्लासरूम. आपल्या टेस्ट सगळ्या आयोगाच्या सेंटरवरच होणार, आजच मी तुम्हाला सांगतो. आणि तेव्हा खरं होतं. मग तुम्ही म्हणाल सर असं का बरं? कसं असतं, तुम्हाला एक सिम्पल आयडिया देऊ का? तुम्ही बसलेत पेपर सोडवायला, हां, ॲक्च्युअल एक्झाममध्ये तुम्ही सोडवतायत, पहिला प्रश्न आला नाही, दुसरा आला नाही, तिसरा आला नाही, चौथा आला नाही, पाचवा आला नाही, 20 प्रश्न सोडवले, 20 मधले 2च आले, बरोबर. पार घामेघाम, काय आता समजत नाही आहे. हळूच त्याने शेजाऱ्याकडे नजर फिरवली, त्याने पहिल्या 20 मधले 18 काळे करून टाकलेले आहेत, याचे 7 गेले आणि 5च राहिले. पायाखालची जमीनच सरकते डायरेक्ट, सगळा कॉन्फिडन्स जातो. 10 वर्ष 5-7 वर्ष जी काही मेहनत केली आहे ना, सगळी समोर येते, आईबापाचे चेहरे समोर दिसतात की काय चाललंय हे. याची सवय आत्तापासून हवी. मनावर ताबा हवा. जो माइंड कंट्रोल करतो त्या दिवशी, टेम्परामेंटवर करतो, तो एक्झाम पास होतो. नाहीतर यार मी म्हटलो ना, सगळ्यांना कलेक्टर बनायचं, कोणाला कलेक्टर नाही आहे बनायचं. या मी तुम्हाला पुस्तक देतो, ते पाठ करा. लक्ष्मीकांत तर सगळेच वाचतात. आता जे व्हिडिओ बघतायत तुम्ही, जर हा व्हिडिओ बघता, तुम्ही स्वतःला विचार लक्ष्मीकांत किती वेळा वाचलंय. पण मग तरी का बरं आपण थ्रू होत नाही? कारण माइंड स्टेबल लागतो. चालतंय की 4 ओव्हर मेडन गेल्या, काय फरक पडतो? म्हणून याच्यासाठी मी बऱ्याच वेळा तुम्हाला याच्यातलं गीतेतला पण एक उदाहरण देतो. बघा, महाभारताचं युद्ध चालू असतं आणि अर्जुन असा रणभूमीवर जातो आणि समोर सगळे ते त्याचे काका, चुलते, भाऊ वगैरे, गुरु सगळे समोर उभे असतात आणि तो म्हणतो यार आता कृष्णा, यार कसं काय करू ना मी आता हे, बरोबर. मग तो कृष्णाला विचारतो, स्थिरावला समाधीत स्थित प्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा चाले फिरे कसा. स्थिरावला समाधीत, जो आपल्याच याच्यामध्ये स्थिर आहे, स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे, तो स्थितप्रज्ञ कसा असतो. कृष्णा सांग कसा बोले, कसा चाले फिरे कसा. आणि मग कृष्ण त्याला म्हणतो की नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भयंक्रोध, तो स्थितप्रज्ञ संयमी. ज्याला सुखाची पण लालसा नाही आहे, दुःखामुळे काही होत नाही, जो चिडत नाही, जो काही अतिशांत, असा जो व्यक्ती असतो तोच पुढे जातो. येतंय लक्षात. सो माझं म्हणणं कसं आहे की
स्टेबल माइंड असला पाहिजे. त्याची प्रॅक्टिस AC क्लासरूममध्ये नाही किंवा लायब्ररीमधले ते काय कंपार्टमेंटमध्ये 2.5x2 कंपार्टमेंटमध्ये आपण बसतो, बस तिथं नाही. बाहेर या, रेसमध्ये एकटेच पळाल ना, तुम्हीच पहिले तर तुम्ही शेवट आहेत, पळत राहा एकटे रेस. स्वतःला बाहेर मार्केटमध्ये उभं करावं लागतं की बघा माझं नाणं किती खणखणीत आहे, त्याच्यासाठी ही टेस्ट तिथे द्यायची. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने मग हा पूर्ण प्लॅन आहे. क्लिअर? सिमिलरली दुसऱ्या वीकमध्ये आपण काय करणार आहेत बघा. इकडे ड्रेनेज पॅटर्नबद्दल बोललो ना मी, 28 प्रश्न होते बघा. 2 दिवस आपण ड्रेनेज पॅटर्नला दिले नदी प्रणालीला. पहिल्या याच्यामध्ये काय जगाची नदी प्रणाली, दुसऱ्या याच्यामध्ये भारत आणि महाराष्ट्राची नदी प्रणाली. येतंय का लक्षात? आणि त्याच्यामध्ये पण काय त्यांचा उगम, वहन, धरणे, प्रमुख शहरे, धबधबे आणि त्यांचा त्रिभुज प्रदेश डिटेल. मग उरलं सुरलं मॅपिंग इथे. माउंटन रेंजेसमध्ये पण पर्वतरांगांवर पण आजकाल ते महाराष्ट्राच्या पर्वतरांगांवर प्रश्न विचारतायत. हरिश्चंद्रचे डोंगर, बालाघाट डोंगर, अजिंठा सातमाळ्याचे डोंगर, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, त्यांच्यामध्ये कोणती शिखरं महत्त्वाची, हेच प्रश्न आहेत ना. अख्खा दिवस मॅपिंगला दिलाय. मला सांगा राव, दिवसभर मॅपिंग केलाय तुम्ही अभ्यास, 35 प्रश्न सोडवलेत, मला सांगा काय मॅपिंगचं राहून जातं. आता फक्त तिथे जायचंच बाकी राहतं त्या डोंगरावर, बस बाकी काहीच नाही. येतंय लक्षात? पुढे हवामानशास्त्रामध्ये सगळं हवामानशास्त्र का बरं शिकतोय आपण? तापमानाची विपरीतता, टेम्परेचर इन्व्हर्जन, वायू राशी, देन फ्रंट वगैरे कशाला बघतायत? बघा की फक्त वातावरणाचे थर आणि वायुभाराचे पट्टे आणि वारे, संपवा विषय. अल्निनो बघा, ला निना बघा, वृष्टीचे प्रकार आणि आवर्त, एंड ऑफ द डिस्कशन. अननेसेसरी अजिबात वेळ आपला वाया घालवायचा नाही, एनर्जी वाया घालवायची नाही. जसं त्या महाभारतात अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळा दिसतो, माहिती ना ती गोष्ट तुम्हाला, की सगळे कौरव आणि पांडव असे एकत्र आलेले असतात, द्रोणाचार्य त्यांची टेस्ट घेणार असतात आणि मग त्यांना मग तो सगळ्यांना एकेकाला उभे करतात आणि गुरु द्रोण विचारतात की तुला त्या झाडावर काय दिसतोय? तो पोपट मग दुर्योधन म्हणतो मला पोपट पण दिसतोय, तुम्ही पण दिसताय, दुःशासन पण दिसतोय, भीम पण दिसतोय. द्रोणाचार्य म्हणले हो बाजूला. सगळ्यांना विचारलं, अर्जुनाला अर्जुन म्हटला मला फक्त पोपटाचा डोळा दिसतोय. आणि मग गुरु द्रोण म्हणतात चलाव बाण, आणि मग लक्षभेद होतो. हे असल्यावर भरकटत चालल्यावर कसं होणार आहे आपल्याला? सो प्लीज जेवढे टॉपिक्स देतोय तेवढेच करा. आणि सायमल्टेनियसली करंट अफेअर पण आपण करतोय ना दर संडेच्या टेस्टला. 80 क्वेश्चन्स आपले याचे GSचे असतील, 20 प्रश्न आपले करंट अफेअर्सचे असतील, म्हणजे करंट अफेअर्स पण होत आहेत. तर मग असा हा पूर्ण प्लॅन आहे. एकदा तुम्ही शांतपणे बघा. आता मी हा पूर्ण नाही वाचून दाखवत, त्यात सर्व याच्यात की जैवविविधता, संरक्षित क्षेत्रे, राष्ट्रीय वने, वन्यजीव अभयारण्ये, बायोस्फिअर रिझर्व्ह सर्वच कव्हर केलेलं आहे. जे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, जसं मी मागं तुम्हाला म्हटलेलं ना आपल्या कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, बघा एक दिवस पूर्ण त्याला दिला आहे. कुठल्या कुठल्या बॉडीजवर प्रश्न आहेत? नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, कॅगवर आहे, इलेक्शन कमिशन, UPSC, बस एवढ्यावरच प्रश्न आहे. बाकीच्या बॉडीज कशाला वाचताय? सिमिलरली बिगर संविधानिक कोणत्या कोणत्या येतात तुमच्या? CIC, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर, NHRC आणि लोकपाल, दॅट्स इट, आधी म्हटल्याप्रमाणे. सो सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. माझं काम म्हणणं काय असेल की तुमच्याकडनं माझी फक्त एकच अपेक्षा असेल की राहू डेलीचे टार्गेट्स त्या दिवशीच पूर्ण करत जात जा, बरोबर? त्या दिवशीचे 35 MCQs सॉल्व्ह करत जात जा, बरोबर? आणि संडेची टेस्ट प्रामाणिकपणे देत जा. टेस्ट झाली की त्याच्यानंतर डिस्कशन राहत जाईल आणि दुसऱ्या दिवशी त्याचं मी इव्हॅल्युएशन पण करेल. इव्हॅल्युएशन म्हणजे OMR शीटवरच राहील. मग असं आपलं मॉड्यूल हे पूर्ण, हे कधीपर्यंत चालतं आहे आपलं मॉड्यूल? मग तर हे अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण मॉड्यूल मग इथेपर्यंत जातं. 21 सप्टेंबरपर्यंत आपलं मग मॉड्यूल आहे. शेवटी 4 सगळ्या फुल लेंथ टेस्ट आहेत, याच्यामध्ये GS आणि CSAT पण आहे. मीन व्हाईल हे करत असताना एखाद्याला वाटतं की सर माझं CSAT वीक आहे, तुमच्यासाठी सेपरेटली मी काहीतरी प्लॅन सांगेल. पण आपल्या ह्या ज्या प्लॅनमध्ये आहे तो फक्त ह्या 4 म्हणजे पहिली आणि ह्या CSATच्या टेस्ट मग ह्या इथे असेल दर संडेला. म्हणजे जर तुम्ही हा प्लॅन व्यवस्थित फॉलो केला, 24 ऑगस्टलाच तुमचं सगळं संपतं आहे, बरोबर? बघा इतिहास आपण शेवटी ठेवला आहे. मग तुम्ही म्हणा सर एवढा मोठा विषय आणि इतिहास शेवटी का ठेवला? इतिहास तुम्ही कितीही वाचला ना, जर रिव्हिजन नसेल काहीच लक्षात राहत नाही. सो इतिहासाचा फंडा कसा आहे, ताजं वाचायचं, ताजं लिहून यायचं, नंतर विसरलं तरी काही फरक नाही पडत. सो इतिहास म्हणून शेवटी ठेवला आहे, आलं लक्षात? सो हे 24 ऑगस्टलाच संपतं आहे. परीक्षा 28 सप्टेंबरला, 1 महिना मिळतो आहे, जास्त पण कमी नाही. म्हणजे ज्या काही गोष्टी राहतील त्या त्यामध्ये ॲड करूयात. बाकी मग नोट्स कशा काढायच्या, काय करायचं हे मी मग इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला सांगेल, कसं करायचं काय करायचं ते त्यांच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेसवरून आपण ठरवू. आता मी ब्लाइंडली नाही सांगणार ते, क्लिअर? तर मग अशा पद्धतीने हे टोटल मग आपला हा
याचा प्लॅन जातो आणि याच्यानंतर मग आपलं ॲनालिसिस होतं. आता ॲनालिसिसमध्ये पण तुम्ही बघतात की बघा काय होतो प्रॉब्लेम, जेव्हा तुम्ही पेपर सोडवतात प्रीचा, कोणता प्रश्न घ्यायचा आणि कोणता सोडायचा हेच कळत नाही आणि कोणता घ्यायचा आणि कोणता सोडायचा याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की आपण वेड्यासारखे खूप जास्त अटेम्प्ट करून देतो आणि मग निगेटिव्हमध्ये स्कोर चालला जातो. तर माझं म्हणणं कसं असतं, आणि बऱ्याच वेळा काय होतं की एखादा प्रश्न चुकला की आपण टेन्शन घेतो, अरे यार त्या हुशार माणसाला आला असेल आणि मला एवढा सोपा आला नाही. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही ॲनालिसिस बघा ना टेस्टचं. आता जेव्हा मी टेस्टचं ॲनालिसिस देतोय ते प्रॉपर या पद्धतीने देतो. आता हा टेस्ट आहे बरोबर. आता ह्या टेस्टमध्ये तुम्हाला कळतं की कोणाकोणाचं डिस्ट्रीब्युशन किती आहे, इकॉनॉमीचे किती प्रश्न, एन्व्हायरमेंटचे किती, जॉग्रफीचे किती, हिस्ट्रीचे किती, पॉलिटीचे किती आणि याचे किती, बरोबर. सिमिलरली मग आता यातले हार्ड प्रश्न किती होते, मीडियम किती होते, इझी किती होते, त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो. म्हणजे हे कसं ॲनालिसिस पाहिजे. मी आधीच म्हटलं ना, दिस इज अ सायन्स. पुढे तुमचा परफॉर्मन्स कम्पेअर करा. हे जे पिंकवाले आहेत म्हणजे हा सपोज हे तुमचे मार्क्स आहेत बरोबर, रँक 5चे मार्क किती आहेत, हे ब्ल्यूवाले म्हणजे तुमचे मार्क. आता हिस्ट्रीमध्ये तुम्हाला मार्क किती आले, रँक 1ला किती, 2ला किती, 3ला किती, 4ला किती, 5ला किती. बऱ्याच वेळा आपण टेन्शनमध्ये येतो ना की अरे यार की टॉपरला खूप असतील, नाही येत बघा. हिस्ट्री सगळ्यांनाच कमी मार्क आले आहेत तिकडं, त्या उलट करंट अफेअर सगळ्यांना जास्त आहेत पण या कॅन्डिडेटला कमी आले आहेत. किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये बघा सगळे टॉपर आहेत आणि याला निगेटिव्हमध्ये मार्क आले आहेत. मग कळेल की अरे यार आपलं थोडं सायन्स गणलं आहे बरं का टॉपरपेक्षा. म्हणजे स्पर्धेच्या आपण किती पुढे आहेत आणि किती मागे आहेत हे कळलं पाहिजे. काही पण वेड्यासारखं गेल्या वर्षीच्या कट ऑफचा आकडा घ्यायचा, 117 आले मग चला आता 150साठी तयारी करा, असं थोडी आहे. दिस इज अ कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. जर कॉम्पिटिशनला 160 मार्क पडत असतील, तुम्हाला 161 पडले पाहिजेत. जर कॉम्पिटिशनला 60च मार्क पडत असतील, तुम्हाला 61 पडले पाहिजे. डिपेंड करतं कॉम्पिटिशनवर. वेड्यासारखं नाही करायचं ब्लाइंडली. मग इथून तुम्हाला कळतंय की अरे टॉपर काय करतायत आणि आपण कुठे आहेत. मग आपल्याला कळतं अरे नाही मग आता मला सायन्सवर काम करावं लागेल. इतिहासामध्ये सगळ्यांना तर सेम मार्क आहेत, मला काही लोड घ्यायची गरज नाही इतिहासाची. किंवा पॉलिटी बघा, मला जेवढे मार्क आहेत, हा ब्ल्यू म्हणजे मी आहे आणि हे बाकीचे 5 टॉपर, सगळ्यांना आणि मला सेम मार्क आहेत, मला पॉलिटीचं टेन्शन नाही. मी टॉपर का नाही आहे, कारण माझं सायन्स गणलं इथे. येतं आहे का लक्षात. मग हा ॲप्रोच हवा आहे, हा प्रोफेशनल ॲप्रोच आहे एकदम एक्झाम क्लिअर करायचा. आणि ट्रस्ट मी गाईज डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये सगळे प्रोफेशनल तयारी करणारेच क्लिअर होणार आहे बरोबर. सो थोडंसं या पद्धतीने जायचं आहे बरोबर. आणि मग हे प्रत्येक विषयाचा परफॉर्मन्स सब्जेक्ट वाईज की कसं कसं आहे, काय आहे बरोबर. आणि मग हे शेवटी मग कशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचं याच्यामध्ये. आता याच्यामध्ये पण मी कसं कॅटेगरायझेशन केलं आहे, आरामात बघत जा आहे प्रत्येक टेस्ट नंतर की पहिला प्रश्न आहे बरोबर. अटेम्प्ट किती लोकांनी केला, 98% लोकांनी अटेम्प्ट केला आहे. म्हणजे जर 100 मुलं टेस्टला असतील, 2च मुलांनी नाही अटेम्प्ट केला, 98 जणांनी अटेम्प्ट केला. म्हणजे हा अटेम्प्ट करण्यासारखा प्रश्न आहे. त्यातला 74% जणांचा बरोबर आहे, म्हणजे की हा प्रश्न सगळ्यांचा बरोबर आलेला आहे. रॉंग कमी लोकांचा आहे. त्याचा आन्सर होतं ए. माझं पण आन्सर आहे ए, माझं करेक्ट आहे. म्हणजे मी कॉम्पिटिशनच्या सोबत चाललो आहे. म्हणजे ज्या सगळ्यांचा बरोबर येतोय माझा तो पण बरोबर येतोय. पण हा जो प्रश्न आहे, जसा की आपण हा आता 79 नंबरचा प्रश्न बघू, तो 70 लोकांनी अटेम्प्ट केला, 18% लोकांचा बरोबर आहे. म्हणजे 100तनं फक्त 18-20 लोकांचा बरोबर आहे. म्हणजे हा काय प्रश्न होता, हा एकदम टफ प्रश्न होता. हा मी आयदर सोडायला पाहिजे होता, मी हात नाही लावायला पाहिजे होता. समजतंय का कशी ब्रेन डेव्हलप करायचा. मी तो अटेम्प्ट करेल तर चुकेल ना राव, कारण सगळ्या जनतेचं चुकलेलं आहे, कारण तो टफ प्रश्न आहे. मला माहीत असेल चांगली गोष्ट आहे, नसेल माहीत ब्लाइंड गेस नाही करायचं, तुक्के नाही मारायचे. काय केलंय मी सोडून दिलाय बरोबर, मी राईट ट्रॅकवर. मग तुम्ही म्हणाल बापरे आता हे एवढं कसं करायचं. अरे बा हेच तर असतं, मग प्री कशी क्लिअर करायची. मग तुम्ही म्हणता सर टॉपर्स वगैरे जे घडी घडी प्री क्लिअर करतात ते हे सगळं करत असतात का. ते ऑलरेडी केलेलं असतं म्हणून ते 4 वर्ष लागले ते सगळं करायला. आणि अजून तुम्हाला जर ते 4 वर्ष थांबवायचे असतील तर जरा व्यवस्थित या पॅटर्नमध्ये मोल्ड व्हा आणि जे सांगतोय ते करा बरोबर. हा पॅटर्न आहे, हे टार्गेट्स आहेत, ते पूर्ण झाले पाहिजेत, संडेची टेस्ट झाली पाहिजेत. आणि मीनवाईल भेटत जाणार की असा असा आहे, हा प्रॉब्लेम येतोय, तो प्रॉब्लेम येतोय. क्लिअर. तर यावर आपल्याला जरा एक विशेष भर द्यावा लागणार आहे. आणि राहिला प्रश्न शेवटचा की सर आता हे सगळं करत असताना करंट अफेअर्स कसं करायचं. तर माझं म्हणणं असेल जर तुम्ही करंट अफेअर्स बघाल तर करंट अफेअर्सच्या पण काही ठराविक कॅटेगरीज असतात तेच बघा. सगळ्यात पहिले की म्हणजे करंट अफेअर्समध्ये एकतर तुम्हाला अवॉर्ड्सवर प्रश्न विचारले जातात बरोबर. मग तो नोबेल असू द्यात किंवा तो ज्ञानपीठ असू द्यात किंवा बुकर प्राईज असू द्यात, त्यावर एक प्रश्न फिक्स असतो. दुसरा येतो तुमचा इंटरनॅशनल रिलेशन्सवाला.
इंटरनॅशनल रिलेशन, भारताची आंतरराष्ट्रीय संबंध आहेत की एखादी समिट कुठे झाली, काय झाली, की याच्या चेअरमन कोण होता, काय होता, त्याच्यावर एक प्रश्न येतो. पुढे येतो प्लेसेस, काही करंटमध्ये जी एखाद्या काही लोकेशन्स वगैरे न्यूजमध्ये असतील त्या ठिकाणी एखादी बैठक झालेली आहे या काही चर्चा झालेली आहे काय, हे सगळं इथे येतं की ही समिट मागे G20 झाली होती तर G20 समिट ही कुठे भरली होती वगैरे अशा टाईपचे क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले जातात. बरोबर. पुढे येतो, आता सध्या न्यूजमध्ये असल्यामुळे मी म्हणेल की डिफेन्स रिलेटेड गोष्टी, एकतर डिफेन्स एक्सरसाइजेस असतात किंवा मिसाईल वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात त्या याच्यामधून कव्हर होतात. बरोबर. करंटची पुढची कॅटेगरी येते पर्सन्स इन न्यूज, बातम्यांमधील काही महत्त्वाच्या व्यक्ती असतील, त्यांची अपॉइंटमेंट कुठे झाली, त्यांनी कोणतं पुस्तक पब्लिश केलं, त्यांना कुठला अवॉर्ड मिळाला. आता लास्ट इयर प्रश्न होता की MS स्वामीनाथन यांचा मृत्यू झालेला. बरोबर. तर त्यावर प्रश्न होता. तर मग अशा टाईपचे क्वेश्चन येतात. बरोबर. पुढची कॅटेगरी येते स्पोर्ट्स इव्हेंट, ऑलिम्पिकवर विचारला होता, क्रिकेटमध्ये हॅट्रिक कोणी घेतली होती त्यावर प्रश्न विचारला होता. एक प्रश्न फिक्स त्या कॅटेगरीतला असतो. पुढे येतो तुमचा स्कीम, काही योजना असेल, काही इनिशिएटिव्ह असेल त्यावर एक क्वेश्चन फिक्स असतो, किंवा एखादी इंडेक्स असेल. गेल्या वर्षी अगेन ग्लोबल हंगर इंडेक्सवर प्रश्न होता, भारताची रँक वगैरे किती आहे त्यावर क्वेश्चन येतो. आणि शेवटची कॅटेगरी येते ती म्हणजे स्पेस, स्पेस रिलेटेड. गेल्याच वर्षीचे मी म्हणते आदित्य L1 वगैरे. तुम्ही म्हणाल काय आता गेल्या वर्षी लास्ट कसं आहे ते फ्रेश असतात, आता डिसेंबरमध्ये तर परीक्षा झाली आहे त्यामुळे सर्वांना माहिती आहे की काय कशा पद्धतीने आलं. याच्या बाहेरचं करंट जनरली विचारलं जात नाही आणि विचारलं ते कोणाला येत पण नाही. झालं, संपला विषय ना, कशाला लोड घेताय. अन्य एवढंच वाचा करंटमधले, त्यांच्या काही छोट्या छोट्या नोट्स बनवायच्या असतील वगैरे तर ते करा, दॅट्स इट. सो सांगायचा मुद्दा असा आहे की आवाका आपल्या स्पर्धेचा खूप मोठा आहे. ज्याला तो झेपला तो पुढे निघाला, ज्याला तो आवाकाच झेपला नाही मग यार आपण मग काय करतो, पेठांमध्ये बसतो किंवा तुम्ही तत्सम लायब्ररीमध्ये बसतात, त्यांचा फक्त आपलं काय म्हणतात की ते धंदा होत जातो, दॅट्स इट, बाकी काहीच होत नाही. यू हॅव टू टेक द डिसिजन गाईज. थोडंसं प्रोफेशनल अप्रोच ठेवा. आणि मी एवढं परत परत सांगतो, मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की दिस इज नॉट अ शॉर्टकट, दिस इज अ स्ट्रॅटजी. ही अशी स्ट्रॅटजी असली पाहिजे, नॉट की लाईक ही माझी टेस्ट सिरीज आहे आणि हे प्लॅन आहे, ऑफलाईन वाल्यांसाठी एवढी फी आणि ऑनलाईन वाल्यांसाठी 500 रुपये ऑफ आणि 600 रुपये ऑफ. काय फायदा आहे राव याला. कसं अशाने कोण पास होणार आहे. कळलं पाहिजे ना कोणतं टॉपिक वाचायचं, कोणतं टॉपिक नाही वाचायचं, काय करायचं, कसं करायचं. तर ठीक आहे. सो यावर व्यवस्थित फोकस करा. काही डाऊट्स असतील तर भेटा, बोला, चर्चा करू, डिस्कस करूयात. बरोबर. अपॉर्च्युनिटी चांगली आहे. बरेच जण म्हणतात की गोल्डन अपॉर्च्युनिटी, मी स्वतः मान्य करतो आहे की गोल्डन अपॉर्च्युनिटी, पण मग अगेन त्याच्यासाठी मग वेडात मराठी वीर दौडले 7 हवं आहे का, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग पाहिजे का, नाही आहे ना. करायचं आहे ना, मग करू ना, मग ते प्रॉपर करा ना. मग नुसतं गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे म्हणून थोडी कोणी सोनं देऊन जाणार आहे तुम्हाला. ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब पण करावी लागते. आणि जर तुम्ही हे काय सिलेबस पाहून मेहनत बघून जर घाबरून जात असाल तर मी आत्ताच सांगतोय, MPSC कच्चे दिलवालो केले नाही. हिम्मत लागते, शॉक पचवण्याची पण हिम्मत लागते. जे झालं ते झालं, लागला ना 117 कट ऑफ, हरकत नाही, यावेळेस परत मी त्याच्यापेक्षा चांगलं करेल. मग सर 2025चा कट ऑफ वाढेल का, मला नाही माहिती यार, वाढेल नाही वाढेल मला नाही, म्हणजे मी फ्रँकली सांगतो मी नाही सांगू शकत, त्यावर तुमच्यावर आहे ना ते. मग एक सिक्युअर रिंग, मग सिक्युअर मार्क्स किती असतील काय असतील ते पण त्या दिवशीच्या पेपरवर डिपेंड करतं. आपलं काम काय आहे, कॉम्पिटिशनपेक्षा 1 मार्क जास्त पाडायचं आहे. ते कधी कळेल, जेव्हा कॉम्पिटिशन सोबत अभ्यास करणार जे काही चाललं आहे ते कळेल. अभ्यास सगळा व्यवस्थित असेल, तो परफॉर्मन्स ॲरोगन्स असला पाहिजे. तुम्ही नम्र राहा ना आयुष्यामध्ये, पण जर क्रिकेट खेळायला आलो, विराट कोहली बघा बाहेरच्या लाईफमध्ये नम्र आहे, सचिन तेंडुलकर बाहेरच्या लाईफमध्ये नम्र आहे एकदम, पण तो जेव्हा बॅट हातात घेतो आणि पिचवर उतरतो तेव्हा तो सांगतोय की इस पिच का बाप कोण आहे. तो ॲटिट्यूड पाहिजे. बाहेर सगळं करणार पण माझ्यासमोर बॉलर आला की मी बॉलरचं कुत्रं करेल आता, कारण या का किंग मे हो. ह्या लेवलपर्यंत अभ्यास गेला पाहिजे. आणि तो कॉन्फिडन्स घेऊन जेव्हा आपण एक्झामला जातो ना, मग एक कट ऑफ बिट ऑफ काही मॅटर नाही करत. मला येत नाही आहे ना, कोणालाच येणार नाही, कारण माझी तयारीच तेवढी झालेली आहे. आणि माझ्या वाचनात नाही आलं ना, ते कोणाच्याच वाचनात नाही आलं, कारण मी प्रॅक्टिस एवढी केलेली आहे. सो या लेवलपर्यंत घेऊन जा गाईज अभ्यास. मी म्हणतो मग काय तुम्ही पार्ट टाईम जरी केलं ना MPSC तरी काही प्रॉब्लेम येत नाही. सो पुढचे 3-4 महिने आपण राहूयात. मी पण तुमच्याशी बऱ्याच वेळा अशा इंटरॅक्शन्स करत राहील. तुम्हाला काही डाऊट्स असतील, शंका असतील, प्रॉब्लेम्स असतील तर भेटा, बोला, डिस्कस करू आणि ह्या प्लॅननुसार मग पुढे जाऊया. ठीक आहे. चलो मग ऑल द बेस्ट गाईज, टेक केअर, बाय, सी यू. आय होप हे सेशन फायदेशीर ठरलं असेल.
काही तुमचे प्रतिक्रिया असतील, अभिप्राय असतील तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चलो देन, ऑल द बेस्ट, टेक केअर, सी यू, बाय.